नमस्कार. रेकॉर्डिंग चालू केलंय. आता आपण आज 8 जून 2022 या दिवशी मानव रक्षणासाठी पंचवटी निर्माण या कार्यशाळेमध्ये आपण सगळेजण जमा झालेलो आहोत. आणि ही जी कार्यशाळा आहे ही आपल्याला पंचवटी निर्माणाच्या मागील शास्त्रशुद्ध संकल्पना आणि या संकल्पनेला अंमलबजावणीसाठी करण्यासाठी आपण सर्वांनी सक्षम असावं याकरताचं मार्गदर्शन हे आजच्या या पंचवटीच्या या कार्यशाळेमध्ये असणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं मी जे माझं प्रेझेंटेशन आहे थोडंसं आवश्यक मी आज सांगेन. अगोदर डिझाईन शेवटी निर्माणाची सगळी प्रक्रिया सांगणार आहे आणि ती सगळी प्रक्रिया समजून घेतल्याच्या नंतर ती कशासाठी ते आपण शेवटी बघणार आहोत. ठीक आहे. सो असं हे सगळं आजचं 1 तासाचं साधारणतः 45 मिनिटं मी बोलेल आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊया. सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा हे डिझाईन. ठीक आहे. साधारणतः एक बेसिक डिझाईन आहे. ठीक आहे. एकच मिनिट. विश्वास, तू जॉईन करत नाही का लोकांना? तर मला अजून पेंडिंग दिसत आहेत. जवळपास अजून 10 ते 15 मिनिटं लोक जॉईन होत राहतील, त्याच्यामुळे थोडं लक्ष असू दे विश्वास. तर हे बेसिक डिझाईन आहे पंचवटीचं. याच्यामध्ये साधारणतः उत्तर दिशेला आपण एक मध्यभागी एक आपण केंद्रस्थान ठेवलेलं आहे. साधारणतः पंचवटी एक उद्यान प्रकार आहे. म्हणजे जसे वनीकरणाचे अनेक प्रकार असतात, जंगल असतं, उद्यान असतं, घरामागची परसबाग असते, आजकाल आपण म्हणतो ना देवराई आहे, मियावाकी आहे, असे अनेक अनेक वनीकरणाचे प्रकार आहेत. त्यापैकी पंचवटी हा प्रकार हा उद्यान प्रकारामध्ये मोडतो. आणि उद्यान अर्थातच माणसाला आल्हाददायक वाटावं यासाठी हे जे पंचवटी पद्धतीचं जे वनीकरण आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली असते. अर्थातच उद्यानामध्ये बसायला जागा असली पाहिजे, म्हणून साधारणतः केंद्रस्थानी आपण एक मोकळी जागा सोडतो. ती मोकळी जागा किती सोडायची वगैरे आपण ते पुढे बघणार आहोत. त्यानंतर पंचवटी म्हणजे काय, तर 5 वृक्ष, 5 महत्वाच्या वृक्षांची एक आदर्श रचना. यामध्ये हे जे 5 वृक्ष आहेत हेच 5 वृक्ष का याबद्दल सुद्धा माहिती आपण पुढे बघूया. हे कोणते 5 वृक्ष आहेत, तर याच्यामध्ये वडाचं झाड सगळ्यात महत्वाचं आहे, पिंपळाचं झाड त्याच्यामध्ये आहे, बेल आहे, सीताशोक आहे आणि आवळा आहे. हीच 5 झाडं का निवडली, तर हवामानाच्या दृष्टीने म्हणजे भौगोलिक दृष्टीने तसेच आयुर्वेदिक दृष्टीने या 2 दृष्टिकोनातून ही जी 5 झाडं आहेत ही मनुष्याच्या आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये ज्या आपल्याला आरोग्य समस्या होतात त्या आरोग्य समस्येवरती उपाय म्हणून ह्या 5 वृक्षांचे जे वेगवेगळे अवयव आहेत, म्हणजे त्याची फुलं असतील, पानं असतील, फांदी असेल, साल असेल, मुळं असतील, या सगळ्या त्याची फळं असतील, ह्या सगळ्याचा उपयोग जो आहे आयुर्वेदामध्ये माणसाला होणाऱ्या विविध समस्यावरती उपाय म्हणून होतो. आणि म्हणून ही 5 वृक्ष जे आहेत ते घराजवळ किंवा मनुष्य वस्तीजवळ असलीच पाहिजे असं म्हटलं जातं. अर्थात देवराई सारखं जंगल आपण जर बघितलं तर देवराई हे काही मनुष्य वस्ती राहण्यासाठीचा भाग नाहीये. देवराई हे घनदाट जंगल आहे ज्या ठिकाणी माणसाचं काही काम नाहीये. आणि देवराईमध्ये असलेला देवराईचा विस्तार आणि देवराईमध्ये असलेले एकूण झाडांचं प्रमाण हे पाहतात ते भौगोलिकदृष्ट्या त्या संपूर्ण परिसराला फायदा देतं. म्हणून देवराईची रचना वेगळी आहे. पण पंचवटीमध्ये तसं नाहीये. पंचवटी हा मनुष्य वस्तीसाठीचा बनलेला हा एक वनीकरणाचा प्रकार आहे. आणि त्यामुळे माणसाला आवश्यक असणाऱ्या जी महत्वाची वृक्ष आहेत
त्याची याच्यामध्ये निवड केली आहे, ह्या 5 वृक्षांची निवड केली आहे. त्या 5 पैकी एखादा वृक्ष जो आहे तो स्थानिक परिस्थितीप्रमाणे, भारतामध्ये विविध प्रकारची भौगोलिक परिस्थिती आढळते, त्यामुळे स्थानिक पद्धतीप्रमाणे त्या 5 वृक्षांमध्ये बदल देखील होऊ शकतो. पण जवळपास भारतातल्या बहुसंख्य भागामध्ये सर्वमान्य होऊ शकतील असे हे 5 वृक्ष असल्यामुळे बहुतेक वेळा पंचवटी बद्दल सांगताना हे 5 वृक्षच असावेत असा आग्रह धरला जातो. तर त्याच्यात दिशा मेन्शन केलेल्या असतात की साधारणतः उत्तरेला बेल असावा, पश्चिमेला वड असावा, पूर्वेला पिंपळ असावा आणि आग्नेय कोणामध्ये आवळा असावा. आणि सीता अशोक जे आहे तो साधारणतः कुंपण किंवा दक्षिण भाग जो आहे, दक्षिण पश्चिम भाग जो आहे, अगदी संपूर्ण पंचवटीला कुंपण करता आलं तर उत्तमच आहे, पण संपूर्ण पंचवटीला जरी नाही करता आलं तरी दक्षिण पश्चिम भागामध्ये हा सीता अशोक असला पाहिजे. ही एक बेसिक संरचना आहे, याला मी बेसिक म्हणतो, म्हणजे एकदम कंपल्सरी अशी नाही आहे, पण ही बेसिक आहे. याच्यामध्ये थोडंफार मायनर व्हेरिएशन जे आहे ते असू शकतं. जेव्हा आपण, आता ही लघु पंचवटी आहे, सगळ्यात लहान पंचवटी आहे, जर आपण बृहत पंचवटीमध्ये जर गेलो तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन हे थोडंसं असू शकतं. ही जी दुसरी आहे, आता ही पुढची स्लाइड दाखवली, ही बृहत पंचवटी आहे. आता जी अगोदरची पंचवटी दाखवली होती याच्यामध्ये साधारणतः एक 25 साधारणतः वृक्ष जे आहेत त्याची रचना आहे. म्हणजे साधारणतः 25 वृक्ष म्हणजे किती, तर एक 50 बाय 50 फूट जर आपण विचार केला, 20 फूट एका वृक्षापासून, केंद्रस्थानापासून वडाचं अंतर 20 फूट, केंद्रस्थानापासून पिंपळाचं अंतर 20 फूट आणि आजूबाजूची 20 फूट सोडलेली जागा, असं म्हणून एकूण 60 बाय 60 फूट एवढं परिसर जर असेल तर याच्यामध्ये एक लघु पंचवटी, सगळ्यात लहान पंचवटी जी आहे ती तेवढ्या भागामध्ये होऊ शकते. अगदी घराच्या आपल्या बॅक साईडलाच 60 बाय 60 फूट म्हणजे किती झाले, 3600 स्क्वेअर फूट झाले. त्याच्यामुळे अगदी 3-4 गुंठे आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, 3-4 गुंठ्यामध्ये सुद्धा लहानशी पंचवटी होऊ शकते. ठीक आहे. मात्र बृहत पंचवटी जी आहे तिचा जो विस्तार आहे त्याच्यामध्ये आत्ता जसं सांगितलं, खास करून जेव्हा आपण एखादं उद्यान मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक किंवा सामूहिक गावठाणावरती जी सरकारी जमीन असते किंवा ट्रस्टची जमीन असेल, मंदिराची जमीन असेल, त्या ठिकाणी आपण जेव्हा एखादी पंचवटी करायचा विचार करतो तर 3-4 गुंठ्यामध्ये नाही करणार. ऍटलिस्ट 1 एकरभर पंचवटी जर असेल तर ती लोकांना आकर्षित करेल, लोकांना तिथे यायला भाग पडेल उद्यान म्हणून, लोक तिथे येऊन बसतील आणि त्या पंचवटीचा लाभ, तिचे जे फायदे आहेत ते त्यांना होतील. आणि म्हणून आपण जनरली पंचवटीबद्दल जेव्हा सांगतो तेव्हा ती किमान एकरभर परिसरामध्ये असावी असं आपली एक अपेक्षा असते. त्याच्यापेक्षा मोठी असेल तर अतिउत्तम, पण 1 एकरामध्ये असली तर जास्त चांगलं. आणि खूपच मोठी पंचवटी असेल तर आपण मग त्याला पंचवटी असं म्हणत नाही, आपण त्याला निसर्गबेट असं म्हणतो. निसर्गबेट म्हणजे काय, याच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती आपण दुसऱ्या एखाद्या कार्यशाळेमध्ये घेऊ शकतो. जर तुम्हाला आजची कार्यशाळा संपल्यानंतर जर असं वाटलं की आपण निसर्गबेटाबद्दल सुद्धा आपल्याला जाणून घेतलं पाहिजे तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आजच्या या कार्यक्रमामध्ये खूप नवीन मंडळी मला जॉईन झालेली दिसते आणि ही सगळी जी नवीन मंडळी आहे त्यांना कदाचित सहज जलबोध अभियान, निसर्गबेट ही जी मोहीम आहे याच्याबद्दल कदाचित कल्पना नसावी. निसर्गबेट ही सुद्धा एक वनीकरणाचीच पद्धत आहे आणि फक्त आता जसं मी पंचवटीमध्ये सांगितलं की मानवाला, आरोग्याला उद्यान म्हणून पंचवटी आपण वापर करतो, तर तसं निसर्गबेट हे मानवी आरोग्यासोबतच निसर्गालाही फायदा देणारं अशा स्वरूपाचं एक स्ट्रक्चर आहे. त्याच्याबद्दलची माहिती जी आपण ती वेगळ्या कार्यशाळेमध्ये घेऊ शकतो. आता इथे आपण 1 एकराची ही पंचवटी बघू. याच्यामध्ये आधीचं जे बेसिक डिझाईन आहे ते आपण सेम ठेवलेलं आहे. ठीक आहे, जसं की वड पश्चिमेला, पिंपळ पूर्वेला, बेल उत्तरेला, आवळा आग्नेय कोणामध्ये आणि सीता अशोकाचं कुंपण. परंतु 1 एकराची असल्यामुळे त्याच्यामध्ये बरीचशी जागा शिल्लक असू शकते. ती जी शिल्लक जागा आहे त्याच्यामध्ये आपण काही उपवृक्षांची योजना करतो. उपवृक्ष म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपण पंचस्तरीय वनीकरणाचा विचार करतो. पंचस्तरीय वनीकरण म्हणजे काय की
वृक्षांचं जे क्लासिफिकेशन असतं त्याच्यामध्ये गवतवर्गीय, वेलवर्गीय, झुडुपवर्गीय, उपवृक्ष म्हणजे खूप मोठा त्याचा विस्तार कमी काळामध्ये होत नाही असे काही, आणि मग महावृक्ष जसं की वड, पिंपळ. ही पाचही रचना एका परिसरामध्ये, एका एकरामध्ये आदर्श पद्धतीने असावी. याला आपण पंचस्तरीय पद्धत असं म्हणतो. आणि ही जी पंचस्तरीय पद्धत आहे ही ह्या पंचवटी सोबत तिला जर जोड दिली तर ह्या पंचवटीचा फक्त पंचवटी म्हणून उपयोग न होता त्याचा कमर्शियल उपयोग सुद्धा आहे. कारण खासगी जागेवरती जर आपण 1 एकर सारखी मोठी जागा जर गुंतवत असू पंचवटीला, तर ऑफकोर्स काय फक्त विरंगुळा म्हणून कुणी 1 एकर जागा त्याच्यामध्ये गुंतवणार नाहीये. कारण अनलेस अंटील त्याचे काही कमर्शियल बेनिफिट्स पण असू शकत नाही, तोपर्यंत लोक 1 एकर जागेचे आता इतकं महत्व वाढलेलं आहे. मग ती शेतीची जागा असेल किंवा अगदीच एखाद्या व्यक्तीची रिकामी जागा आहे, त्याला शेती करायला सवड नाहीये, नोकरी करतोय, अशा स्थितीमध्ये कदाचित काही माणसं ते अफोर्ड करू शकतील, पण बहुतांश माणसं 1 एकर जागा गुंतवणं अफोर्ड करणार नाहीत. आणि म्हणून त्याच्यामध्ये जो कमर्शियल अँगल आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे लक्षात घ्यायला लागतो. आणि म्हणून आपण काय करतोय की पंचवटी औषधी उद्यान असं त्याला नाव देतोय. ठीक आहे. आणि पंचवटीचा बेसिक हेतूच मुळात मानवी आरोग्य हा असल्यामुळे त्या ठिकाणी इतर कुठली झाडं, फळझाडं किंवा फळशेती ज्याला आपण म्हणतो तशा अँगलने विचार करण्यापेक्षा औषधी उद्यान या अँगलने जर त्याचा विचार केला तर खूप व्यवस्थित एक पंचवटी होऊ शकते. साधारणतः एका एकरामध्ये आपण एक 1200 ते 1500 वृक्षांचा आपण त्याच्यामध्ये विचार करतो, जेणेकरून एक आदर्श वनीकरण सिस्टीम तिथं व्हावी. आणि सोबतच आपण त्याला वॉटर कन्झर्वेशनची पण जोड देतो. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, तिथे सीसीटी करणं असेल, त्या ठिकाणी झिरपा कुंभ करणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण जर त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या तर एक काय झालं, बहुतेक मुलाकडनं शेअरिंग स्टॉप झाली आहे. मी स्क्रीन शेअरिंग करतो परत. ठीक आहे. तर अशी ही 1 एकराची आदर्श रचना की ज्याच्यामध्ये पंचवटी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे दिशानुरूप झाडांची व्यवस्था तर आहेच आहे, परंतु आधुनिक आत्ताच्या युगामध्ये ज्या लोकांना ज्याची आवश्यकता आहे कमर्शियल अँगलची, तो सुद्धा याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे. आणि एक औषधी घनवन अधिक पंचवटी उद्यान अशा स्वरूपाचे एक आयडियल स्ट्रक्चर जे आहे ते आपण बघू शकतो. आता आम्ही यावर्षी चाळीसगाव इथे निसर्ग टेकडी नावाचं एक निसर्ग बेट आपण करतोय, जिथे खूप मोठी जागा तिथे उपलब्ध आहे. तर त्यातल्या 1 एकर जागेवरती आपण अशा पद्धतीचं औषधी उद्यान करण्याचा आपला मानस आहे. या व्यतिरिक्त पाथर्डीजवळ तिसगाव नावाचं जे गाव आहे तिथे ऑलरेडी आमचं निसर्ग बेट आता त्याचं वय 2 वर्ष आहे, 3ऱ्या वर्षामध्ये आता पदार्पण करते. त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या संपूर्ण जागेचा जो एक कोपरा आहे तो पंचवटीसाठी राखून ठेवून त्या ठिकाणी आपण पंचवटीची रचना केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे हे मी याच्यासाठी सांगतो की बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडत असेल की हे फक्त तुम्ही थिअरॉटिकलच शिकवणार की प्रॅक्टिकल तुम्ही कुठं केलेलं पण आहे, ते सांगण्यासाठी ही गोष्ट आहे. त्यानंतर हा झाला त्याचा कमर्शियल अँगल आणि त्याचे एकूण डिझाईन की साधारणतः कोणत्या दिशेला कुठले वृक्ष असावेत. जागेची निवड म्हणजे थोडक्यात आपण कुठे करू शकता, पंचवटी आपल्याला निर्माण करायची असेल तर ती त्याच्यासाठी जागा कशी असावी. मी आत्ता जसं सांगितलं किमान 4 गुंठे जागेपासून सुरुवात होऊ शकते. 4 गुंठे जागा जी आहे ती पंचवटी निर्माणासाठी पुरेशी आहे, पण 4 गुंठे जागेमध्ये जी पंचवटी होईल ती फक्त घराभोवतीची बाग त्याला आपण म्हणू शकतो, एक वैयक्तिक खासगी उद्यान अशा स्वरूपाचं होऊ शकतं. परंतु 1 एकराची पंचवटी जर करायची असेल तर मग ती कदाचित घराच्या आसपास तेवढी जागा उपलब्ध असेलच असं नाहीये. आणि म्हणून गावाची जी सार्वजनिक जागा असते प्रत्येक गावामध्ये किमान एक तरी पंचवटी असावी असं धोरण जे आहे सहज जलबोध अभियानामध्ये आपण मांडतो. अगदी ती सार्वजनिक जागा अगदी स्मशानभूमीसारखी जागा असेल तरी हरकत नाहीये. त्या ठिकाणी जी मंडळी येतात, जी दुःखी कष्टी मंडळी जी येतात, स्मशानभूमीमध्ये सहसा आनंदासाठी कुणी येतच नाही, तर या मंडळींना सुद्धा तिथला जो निसर्ग आहे तो बघून त्यांच्या मनाला शांतता लाभावी याकरता स्मशानभूमीसारखी जागा सुद्धा ही आदर्श असू शकते. त्यानंतर शाळा महाविद्यालयांच्या जागा
पंचवटीसाठी हे आदर्श आहेत. कारण शाळेमध्ये जे आपले विद्यार्थी शिकतात, महाविद्यालयामध्ये जे आपले तरुण शिकतात, त्यांचं अभ्यासाकडे लक्ष लागलं पाहिजे. त्यांचं इतर चुकीच्या गोष्टी ज्या आहेत, अनैतिक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष लागू नये किंवा त्या मार्गाने ती मुलं जाऊ नयेत. याकरता एक आदर्श परिसर जर आपल्याला निर्माण करता आला तर निश्चित त्याचा उपयोग जो आहे तो आपल्या पुढच्या पिढीसाठी होऊ शकतो. म्हणून खास करून शाळा महाविद्यालय परिसरामध्ये आपण सर्वांनी आग्रह धरला पाहिजे की पंचवटी पद्धतीने झाडं लावली पाहिजे. अगदी लहानशी पंचवटी म्हणजे जरी केली तरी सुद्धा शाळेचं जे खेळाचं मैदान आहे त्या खेळाच्या मैदानाला सेंटर पकडून जर आपण पंचवटी निर्माण करू शकलो तरी सुद्धा खूप मी बघतो बऱ्याचशा जिल्हा परिषदेच्या शाळा असतात तिथे साधारणतः एक अर्धा एकर जागा ही सहजासहजी उपलब्ध होऊ शकते पंचवटी निर्माणासाठी. तर अशा पद्धतीने आपण शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये जर पंचवटी आपण जर चा विचार केला तर होऊ शकतो. आरोग्य केंद्रामध्ये होऊ शकतो, बाजाराची जी जागा असते ती होऊ शकतो, मंदिर परिसर हा तर अगदी आयडियलच म्हणजे थोडक्यात आहे. गायराने असतील किंवा पडीक जागा असतील अशा ठिकाणी आपण एक 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 भाग गायरानाला तुम्ही पंचवटी किंवा निसर्ग बेटामध्ये कन्वर्ट करा असं मी म्हणणार नाही. गायरानाचा स्वतःचा आपला एक हेतू असतो, त्याची स्वतःची आपली एक परिसंस्था असते. त्यामुळे पण गायरानामधली काही ठराविक हिस्सा जो आहे तो अशा पद्धतीने आपण पंचवटीसाठी वापरू शकतो. नदीच्या काठी बऱ्याच वेळेस अशा जागा उपलब्ध असू शकतात. आणि आफ्टर ऑल आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घराच्या आसपास तर साधारणतः एवढ्या जागेमध्ये आपण पंचवटी निर्माण जे आहे ते पॉसिबल आहे करू शकतो. थोडक्यात कमीत कमी 4 गुंठे ते जास्तीत जास्त 1 हेक्टर एवढ्यापर्यंत अशी पंचवटी आपण निर्माण करू शकतो. आणि राहिला प्रश्न तिथली माती कशी असावी, मुरमाड असेल, रेतीयुक्त असेल, काळी माती असेल, चिकन माती ज्याला आपण म्हणतो ती असेल, तर यासाठी काय तर पंचवटीला या कुठल्याही प्रकारच्या जमिनीचा अडथळा नाहीये. कारण याच्यामध्ये जे वृक्ष संपदा सांगितलेली ती जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येणारे हे वृक्ष आहेत. त्याच्यामुळे असा काही तिथे अडचणीचा भाग नाही. फक्त पाण्याचा एक इश्यू असू शकतो की काही ठिकाणी जर पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये त्या जमिनीला पाण्याची काय व्यवस्था आहे याचा विचार करावा लागेल. जर पाणी धरून ठेवणारी किंवा पाणथळ होणारी जागा जर असेल तर मग पाण्याचा निचरा व्हावा त्या ठिकाणावर, त्याच्यासाठीच्या काही उपाययोजना कराव्या लागतील. तर थोडक्यात पाणी व्यवस्थापन हा जो महत्वाचा घटक या जागेच्या निवडीमध्ये असतो. अदरवाईज पंचवटीला वृक्षारोपण म्हणून जागेची अशी काही मर्यादा नाही. आपण कोणत्याही ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करून आपण पंचवटी निर्माण करू शकतो. पंचवटी निर्माणापूर्वीची पूर्वतयारी म्हणजे आता हा आपला जून महिना सुरू आहे आणि आजच्या या कार्यक्रमानंतर तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं की आपल्याला पंचवटी करायची आहे तर आतापासून तुम्हाला तयारीला लागावं लागेल. असं नाही की मी जुलै महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर मला वृक्षारोपण करायचंय याचा अर्थ मी आता निवांत बसलं तरी चालेल असं नाहीये. पंचवटीची तयारी खूप आधीपासून करावी लागते. तसंही आता 1 महिना तसा विचार केला तर फार कमी आहे, पण अशक्य नाहीये एवढंच आहे. पण अगोदरपासून जर आपण तयारी केली तर आपला बऱ्यापैकी नियोजन चांगलं होऊ शकतं आणि खर्चही वाचू शकतो. हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. एक तर झाडांसाठी खड्डे करणे पाऊस येण्याच्या अगोदरच, म्हणजे आता हा जून महिना अगदी आयडियल आहे त्याच्यासाठी. खूप आधी पण करायची आवश्यकता नाहीये. 1 ते 1.5 महिना अगोदर 2 महिने अगोदर पर्यंत आपण असे खड्डे करू शकतो. म्हणजे पावसाने वृक्षारोपण करण्यापूर्वी ते बुजले जाऊ नयेत. फक्त खास करून हे खड्डे केल्यानंतर जे काही उन्हाचा ज्याला तडका म्हणतो आपण तो जो त्याला लागतो त्याचे अनेक फायदे असतात. आणि मग 2-3 पाऊस पडल्यानंतर जेव्हा सगळी जमीन शांत होते, भूगर्भ शांत होतो, त्यावेळेस मात्र आपल्याला प्रत्यक्ष लागवड करायला मदत होईल. आणि मग बाकी लागवडीच्या वेळेस आपल्याला जी काही रोप बिया लागणार आहेत, म्हणजे हे 5 वृक्ष सोडून जर आपल्याला औषधी निर्माण करायचं असेल, कारण औषधी वनस्पती ह्या काही अशा सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या नसतात, तर त्याच्यासाठी आपल्याला 4-5 महिने अगोदरपासूनच रोपांची उपलब्धता आहे ती कुठे होईल याची काळजी घ्यावी लागते. याची पण माहिती मी पुढे देणार आहे. तर साधारणतः एक पूर्वतयारी की साधारण आपल्याला याला किती खर्च येऊ शकतो, याच्यामध्ये जी आपली
रोपांची उपलब्धता आहे ती आपल्याला लहान छोटी रोपं कमी किमतीमध्ये जी मिळणारी आहेत त्याचं साधारणतः बजेट काय असू शकतं. एक 5 ते 6 फूट उंचीची जी रोपं जर आपल्याला मिळाली तर त्याचा कसा उपयोग होऊ शकतो. या पद्धतीने आपल्याला आपलं एक बजेट, कारण कसं असतं की प्रत्येकालाच हा खर्च परवडेल असं नाहीये. कमी खर्चामध्ये काही लोकांची करायची इच्छा असू शकते, त्याच्यामुळे तो खर्च जो आहे या पद्धतीने फ्लेक्झिबल असू शकतो. त्याच्याबद्दलही सविस्तर पुढे आहे. तर एक ही पूर्वतयारी म्हणजे खड्डे आणि रोपं 2-4 महिने आधीपासून आपल्याला तयारी राहायला पाहिजे, म्हणजे मग आपल्याला खर्चाचं जे नियोजन आहे आणि आपल्या वेळेचं, खर्चाचं आणि प्रत्यक्ष लागवडीचं हे नियोजन अगदी व्यवस्थित होऊ शकतं. या नियोजनामध्ये आम्ही पण तुम्हाला मदत करू. अगदी आतापर्यंत तुम्ही ठरवलं नसेल आणि आता तुम्हाला जर करायचं असेल तर या महिन्यापासून, आजची कार्यशाळा संपल्यापासून आजपासून जर तुम्ही आमच्या सहज जलबोध अभियानातली जी सगळी समन्वयक मंडळी आहे ज्यांचे संपर्क नंबर मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करेल, त्यामधून तुम्ही त्यांची मदत घेऊन या नियोजनाला लागू शकता आणि जुलै महिन्यापर्यंत आपल्या परिसरामध्ये असे आदर्श पंचवटीचं निर्माण जे आहे ते शक्य आहे. याच्यात काही बेसिक गोष्टी आहेत ज्या की फक्त पंचवटीलाच नाही पण एकूणच वृक्षारोपण करत असताना आपल्याला काळजी घ्यायची असते. तर साधारणतः याच्यामध्ये रोप लावताना साधारणतः खड्डा कसा असावा, तर साधारणतः जनरली ज्या बाकीच्या संरचना असतात किंवा जिथे असे खड्डे केले जातात तर खड्डा करताना खूप फार लक्ष दिलं जात नाही. एक तर खूप म्हणजे हाताने काही काही ठिकाणी तर माती असेल तर अगदी हातानच करली जाते आणि त्याच्यामध्ये ती पिशवी जी आहे ती ठेवली जाते. बऱ्याच वेळेस ती पिशवी कापण्याची सुद्धा तसदी, म्हणजे ती प्लास्टिक पिशवी जी असते रोपाची ती काढण्याची तसदी सुद्धा घेतली जाते नाही, पिशवी सहित खड्ड्यामध्ये सोडली जाते आणि मातीवरून लोटली जाते. बऱ्याचशा सरकारी मोहिमांमध्ये, सार्वजनिक मोहिमांमध्ये असा प्रकार बघायला मिळतो. कुणाला तरी मागची स्लाइड परत बघायची. मागच्या स्लाइडमध्ये आपण पूर्वतयारीबद्दल बोललेलो आहे की ज्याच्यामध्ये पावसाळ्यापूर्वी खड्डे खोदून ठेवणे आणि रोपांची उपलब्धता जी आहे त्याच्याबद्दल बोललेलो आहे. बाकी तुम्ही सगळ्यांनी मला वाटतं लक्ष देऊन ऐकावं. नोट्स काढले तरी चालतील, मुद्दे लिहून ठेवले तरी चालतील, पण मी तुम्हाला ज्या ज्या लोकांनी आता आजच्या कार्यक्रमामध्ये ठरवलंय की आपल्याला पंचवटी करायची आणि जे आम्हाला संपर्क करणार आहेत त्यांना आपण पंचवटी निर्माणाची एक पुस्तिका जी आपण PDF पुस्तिका बनवलेली आहे त्याच्यामध्ये अतिशय सविस्तरपणे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ती पुस्तिका जी आहे ती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्याच्यामुळे तुम्हाला काही लिहून ठेवायची किंवा काही करायची आवश्यकता नाही. फक्त एखादा प्रश्न मी बोलत असताना तुमच्या मनात येत असेल आणि तुम्हाला तो नंतर विचारायचा असेल तर तेवढ्यासाठी तुम्ही लिहून ठेवलं तरी चालेल. अदरवाईज PPTतले पॉईंट लिहून ठेवण्याची आवश्यकता नाही. तर ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की त्या करतानाचा आळस आणि पिशव्या अगदी न फोडता त्याच्यामध्ये तशाच ठेवणे, अशा पद्धतीची घाईगर्दीची कामं वृक्षारोपण मोहिमेमध्ये अनेकदा होतात. तर तसं न होता एक नियोजनबद्ध पद्धतीने अगदी खड्ड्यापासून आपण सुरुवात करायची म्हटलं तर 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर असा जो एक मोठा खड्डा असला पाहिजे, ज्याच्यामध्ये माती, दगडगोटे जे आधीचे ओरिजिनल आहेत त्या जमिनीमध्ये ते सगळे त्यातनं काढून घ्यावे. खड्डा जो असा अगदी उभट न करता थोडासा कोनिकल शेप मध्ये करावा, त्याला छानपैकी आळं झालं पाहिजे आणि ती जे आळं आहे मोठ्या पावसाने बाजूची जी माती आहे ती सगळी त्या आळ्यामध्ये आतमध्ये जाईल आणि ते आळं भरून येईल असं न करता अगदी आजूबाजूला उपलब्ध असणारे जे लहान सहान दगडगोटे असतात त्याचा वापर करून त्याला आपण ज्याला स्टोन पिचिंग म्हणतो तशा पद्धतीने त्या आळ्याला पिचिंग करावं, जेणेकरून ते कोलॅप्स होणार नाही आणि जेव्हा जेव्हा पाऊस पडेल त्या ठिकाणी बऱ्यापैकी किंवा जेव्हा आपण पाणी देण्याची व्यवस्था करू तेव्हा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी राहील. तर अशा पद्धतीने तो खड्डा असला पाहिजे. साधारणतः त्याची जी खोली आहे त्या खोलीचा विचार म्हणजे ती काही अशी सरसकट फिक्स स्टँडर्ड खोली ठेवायची गरज नाहीये. आपल्याला साधारणतः आपण रोप कुठल्या प्रकारचं आणलेलं आहे, किती उंचीचं आणलेलं आहे त्याच्यावरती त्याची खोली अवलंबून आहे. त्याप्रमाणे साधारणतः त्याच्या मुळांची उंची जी आहे त्या रोपाच्या त्या मुळांच्या उंची एवढा खड्डा जो आहे तो तेवढा खोल असला पाहिजे. ती सगळी मुळं जी आहे ती उघडी नाही राहिली पाहिजे, ती सगळी बंद झाली पाहिजे. अदरवाईज जर ती उघडी राहिली तर मात्र झाडाला नुकसान होऊ शकतं आणि मग त्याच्यामध्ये
चांगली बारीक गाळाची माती, काही शेणखत असेल आणि थोडेसे दगडगोटे लहानशे एरेशन त्याच्यामध्ये व्हावं, हवा त्याच्यामध्ये खेळती राहावी याकरता अशा पद्धतीने ठरवून तो खड्डा जो आहे तो भरून घ्यावा. पिशवी सोडताना जसं की मी सांगितलं की पहिल्यांदा त्याच्या खालचा भाग जो आहे तो पिशवीचा काढावा, ठीक आहे, म्हणजे आणि ते मुळांना इजा न होता, आणि नंतर मग साईडनं उभं पिशवी काढून अलगदपणे ती पिशवी बाजूला करावी. कारण झाडांची मुळं अत्यंत नाजूक असतात आणि काही मुळांना इजा पोहोचली तरी त्याच्या झाडाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर सावकाश ती पिशवी काढली त्याच्यानंतर मग ती साधारणतः ते अगदी धरताना सुद्धा बऱ्याच जण काय करतात की असं वरती पकडतात किंवा खाली त्या मुळांना पकडतात. तसं न करता मधल्या भागाला पकडून अलगद ती त्या खड्ड्यामध्ये साधारणतः एक सरळ पातळीमध्ये इकडे तिकडे होणार नाही, दाबलं जाणार नाही, तुटणार नाही किंवा तुमडलं जाणार नाही, अशा पद्धतीने ते आपले जे रोप आहे ते त्या खड्ड्यामध्ये सोडायचं आणि मग माती भरायची. माती भरत असताना बरेच जण काय करतात, अगदी पायानं त्याला दाबतात, म्हणजे खूप दाबून दाबून माती भरतात. तसं न करता हलक्या हातानं माती भरावी, हलक्या हातानं ती दाबावी, ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये दाबत असताना सुद्धा थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये घालून मग ती तो जो खड्डा आहे तो भरून घ्यावा. अशा पद्धतीने अतिशय शांतपणे कुठली घाई न करता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण पंचवटी निर्माण करतो त्याच्या पाठीमागे कार्यक्रम सगळ्यांसाठी ओपन असल्यामुळे खूप जणांनाच होस्ट कंट्रोल याच्यामध्ये नाहीये, त्याच्यामुळे अनेकांचे माईक ओपन राहू शकतात. तर सगळ्यांनी लक्ष द्यावं माईक बंद राहिल्याचं. तर साधारणतः एक असा खड्डा आणि त्या खड्ड्याची जी काळजी आहे ती याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं झाड जे ते आणि मी जसं म्हटलं की याच्या पाठीमागे अध्यात्माचा अँगल आहे, त्याच्यामुळे झाड लावत असताना तुमच्या ज्या भावना आहेत त्या सुद्धा अतिशय महत्वाच्या आहेत. सुंदर प्रार्थना असेल किंवा ईश्वराचं नामस्मरण असेल किंवा जी जमलेली मंडळी आहे त्यांच्याकडनं एखादी प्रार्थना असेल, अशा पद्धतीने सगळ्यांना आवडेल, सगळ्यांची मनं प्रसन्न होतील अशा वातावरणामध्ये पंचवटीचं रोपण करावं. पंचवटीचं रोपण करताना हे चला रे लावा झाडा रे असं रे असं 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 नसावं. आपण एक पवित्र काम करतोय ही भावना त्याच्या पाठीमागे असावी. आणि ही जी पंचवटी आहे, ही जी झाडं आपण लावतोय, ही पंचवटी इथल्या या परिसरात वावरणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याला, त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला निसर्ग शक्तीचं जे पाठबळ हवंय ते या पंचवटीच्या माध्यमातून आम्हाला मिळो अशा स्वरूपाची ती प्रार्थना असली पाहिजे. आणि अशा उदात्त हेतूने आणि प्रसन्न अंतःकरणाने ही झाडं सगळी लावली पाहिजे. म्हणजे मग आपण खऱ्या अर्थाने या पंचवटी निर्माणाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण भावनेनं त्याच्यामध्ये एकरूप होऊ शकतो. आणि अशा स्वरूपाची जी पंचवटी निर्माण आहे हे तुम्हाला खऱ्या अर्थाने मदत करणार आहे. आणि ही मी फक्त तुम्हाला प्रोसिजर सांगतोय, पण या प्रोसिजरच्या पाठीमागचं जे विज्ञान आहे ते पुढे येणार आहे, ते ऐकून तुम्ही जास्त प्रभावित व्हाल आणि इतरांनाही सांगाल की पंचवटी का केली पाहिजे. साधारणपणे जनरल प्रश्न असतात लोकांचे, तुम्ही नंतर मला प्रश्न विचारणारच आहात, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक रिव्हिजन, जे लोक उशिरा जॉईन होतात त्यांच्यासाठी पण साधारणतः काय प्रश्न असू शकतात की पंचवटी आपण कुठे करू शकतो. तर अगदी जसं सांगितलं मग अशी स्मशानभूमीपासून ते आपल्या शाळेच्या मंदिराच्या जागेपर्यंत कुठल्याही ठिकाणी मिनिमम 4 गुंठे ते मॅक्झिमम 1 एकर जमीन जिथे कुठे अवेलेबल असेल अशा मोकळ्या जागेमध्ये आपण पंचवटी निर्माण करू शकतो. पण शक्यतो ज्या ठिकाणी माणसांचा वावर आहे, माणसं येऊन बसतात, ध्यान करू शकतात, खेळू शकतात, बैठका घेऊ शकतात, असं वातावरण जिथं असेल त्या ठिकाणी पंचवटी केलेलं जास्त चांगलं. या व्यतिरिक्त वृक्ष लागवड केव्हा करावी, जसं आता सांगितलं की किमान 2 पाऊस होऊन गेल्यानंतर, जमीन शांत झाल्याच्या नंतर पंचवटीचं साधारणतः जुलै हा पिरियड त्यासाठी आदर्श असतो. त्यानंतर 2 रोपांमध्ये अंतर किती असावं, तर लघु पंचवटीमध्ये आपण ते 20 फूट असं ठेवतो. आणि जे 20 फूट महावृक्षांमध्ये म्हणतोय मी, सीता अशोक मध्ये आपण अगदी 6-6, 7-7 फूट ठेवलं तरी चालेल, कारण त्याचं आपण कुंपण करतोय. आणि बृहत पंचवटीमध्ये मात्र वेगळी रचना असते, त्याच्यामध्ये आपण 20-60 म्हणजे साधारणतः 50 फूट अंतर आपण त्याच्यामध्ये ठेवतो मोठ्या पंचवटीच्या वृक्षांमध्ये. आणि जी मधली जागा आहे त्याच्यामध्ये आपण औषधी वनस्पती, जी
झुडूपवर्गीय किंवा फुलझाड आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीची असणार आहे. त्याच्यामध्ये हे स्पेसिंग वेगळं आहे. त्यानंतर जे नेहावती देवराईमध्ये जे सरसकट 5-5 फुटावरती झाडं लावली जातात ते मात्र पंचवटीमध्ये करू नये. ठीक आहे. त्यानंतर साधारणतः उंची किती असावी, झाडं रोपं किती उंचीची असावे, तर उंचीप्रमाणे तुमचं बजेट व्हॅरी होतं. जास्त उंचीची झाडं जर तुम्हाला नर्सरीतला मागवायची म्हटलं तर कदाचित ती महागडी ठरू शकतात. त्याच्यामुळे जर जिथे बजेटचा प्रश्न आहे त्या ठिकाणी कमी उंचीची झाडं अगदी 1 फुटाची असतील तरी चालतील. परंतु जास्त उंचीची झाडं लावत, पण जास्त म्हणताना खूप जास्त उंचीची पण नको आहेत आपल्याला. साधारणतः आयडियली 4 फूट उंच, 3 ते 4 फूट हे एक आदर्श प्रमाण त्याच्यामध्ये राहू शकतं, की 4 फुटापर्यंत जर असेल, खूप 5, 6, 7 फूट पण नकोय आणि अगदी अर्धा 1 फूट पण नकोय. 3-4 फुटाचं जर रोप असेल 4 फूट उंची वाढीचं, तर ते बऱ्यापैकी ते जमिनीला धरून ठेवू शकतं आणि चांगलं जिवंत राहण्याचं जे प्रमाण जे आहे ते होऊ शकतं. साधारणतः वन विभाग वगैरे 5 ते 6 फुटाचे रोप उपलब्ध करून देतात. बऱ्याचशा नर्सरीमध्ये पण उपलब्ध असतात. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये बजेटमध्ये आपण घासाघीस करून खूप जास्त म्हणजे 5-6 फूट म्हटलं की पुन्हा ते बजेट वाढणार. 1 फुटाचे बजेट एकदम कमी असणार. मध्ये कुठंतरी आपण ती उंची निश्चित करून आपण त्याप्रमाणे, आणि शिवाय खूप मोठं झाड लावलं की मग खड्ड्याचंही आपलं हे वाढतं, की खड्डा नीट पद्धतीने करायला पाहिजे. त्याची मुळं जास्त असतील तर ती जास्त खोलवर जातील, तेवढा खड्डा करावा लागेल, तोही खर्च वाढला परत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक 4 फूट जर आपण रोप घेतलं तर मग आजकाल खड्डा करण्यासाठी जे मशीन मिळतं की ज्याच्यानं पटकन खड्डे करता येतात, तर ते सुद्धा 4 फुटापर्यंत अतिशय व्यवस्थित खड्डा करून देतं. त्यामुळे 4 फूट ही आयडियल अशी आहे. आता ही रोपं कुठं मिळतील, तर साधारणतः सामाजिक वनीकरण विभागाचा जी रोपवाटिका आहे ती अशा पद्धतीची रोपं उपलब्ध करून देतात. प्रत्येक तालुक्यामध्ये अशा कृषी खात्याच्या रोपवाटिका असतात, वन विभागाच्या रोपवाटिका असतात. आणि या व्यतिरिक्त आजकाल वृक्षारोपणामध्ये आपला तरुण वर्ग जो आहे तो खूप जागरूक झालेला आहे. त्याच्यामुळे ठिकठिकाणी आता खाजगी स्वरूपावरती सुद्धा नर्सरी निर्माण सुरू आहे. सह्याद्री देवराई सारखी जी संस्था आहे सयाजी शिंदेची, ते सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी लोकांना अशा पद्धतीची नर्सरी, सीड बँक नर्सरी तयार करणाऱ्या लोकांना प्रवृत्त करतायत. आम्ही देखील आमची जी सहयोगी संस्था आहे निसर्ग राजा मित्र जीवांचे टीम आहे, त्या टीमने सुद्धा बऱ्याच वर्षापासून अशा पद्धतीने लोकांना नर्सरी निर्माण शास्त्र, रोप रोप कशी तयार करावी याचं शिक्षण देणे इथपासून ते रोप तयार करून लोकांना ती मध्ये आजकाल सगळीच रोपं मोफत स्वरूपामध्ये पुरवणे पॉसिबल होत नाही, पण होईल तेवढी शक्य, खास करून पंचवटी करता तरी रोपं ती मोफत मिळू शकतात. पण घनवन करायचं असेल किंवा मोठी जर त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च अमुक ह्या सगळ्या गोष्टी तर बेअर कराव्या लागतात. त्याच्यामुळे खाजगी नर्सरीत तर तुम्हाला जवळपास जी कुठली नर्सरी उपलब्ध आहे तिथून तुम्ही अशा स्वरूपाचे रोपं जे आहेत ते तुम्हाला मिळू शकतात. निशुल्क किंवा सवलतीच्या दरामध्ये सुद्धा अशी रोपं मिळतात, त्यासाठी शोध घ्यावा लागतं. आम्हाला जर संपर्क साधला तर आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीशी जोडणी करून देऊ शकतो. खास करून आता पुण्यामध्ये रघुनाथ ढोलेंची नर्सरी आहे, जिथे बऱ्यापैकी मोफत रोपं पुरवली जातात. आपले जे महापालिकेची जो उद्यान विभाग असेल तो अगदी नॉमिनल, अगदी आता कालच मी बातमी वाचली की 5 रुपये या दरानं रोपं पुरवली जात आहेत. तर आणि काही अशा स्पेशल ड्राईव्ह असतात ज्या नेहमी जून जुलै महिन्यामध्ये होतात, त्यावेळेसही अशी रोपं उपलब्ध करून दिली जातात. पुढच्या वर्षी ज्यांना पंचवटी उद्यान करायचंय त्यांनी अगदी आत्तापासून सुरुवात केली तर आमची टीम तुम्हाला रोपं कशी तयार करायची हे पण शिकवेल आणि तुम्ही स्वतःची रोपं स्वतः तयार करू शकता. तुम्हाला विकत घेण्याची आवश्यकता नाहीये. काय तुम्हाला फक्त प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. ते पण आम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्हाला प्रशिक्षण देऊ. तुम्ही स्वतःची रोपं स्वतः तयार करू शकता. त्याच्यामुळे तोही खर्च तुमचा वाचू शकतो. फक्त वर्ष 6 महिने तुम्हाला आधीपासून तयारी करावी लागेल. साधारणतः 1-2 वर्ष घराच्या बाल्कनीमध्ये वगैरे सुद्धा तुम्ही अशी रोपं तयार करून वाढवू शकता आणि 4 फूट उंच झाल्यानंतर मग तुम्ही त्या पंचवटीच्या जागेमध्ये लावू शकता. साधारणतः ह्या सगळ्यांना पाणी देण्याची व्यवस्था किती दिवस करावी लागेल? एकतर आपण 1 एकराची जर पंचवटी केली तर त्याच्यासाठी जे जलसंधारण आपण आयडियली करतोय ते पाहता फक्त 3 वर्षापर्यंत तुम्हाला पाण्याची काळजी करावी लागेल. खास करून पहिल्या वर्षी खूप जास्त काळजी घ्यावी लागेल. दुसरं आणि तिसरं वर्ष हळूहळू ती काळजी तुमची कमी होत जाते आणि तिसऱ्या वर्षानंतर त्या झाडांना विशेष पाणी घालण्याची आवश्यकता, अगदी उन्हाळ्यातला जो कडक उन्हाळा असतो मे महिना
तो भाग सोडला तर अदरवाईज तुम्हाला पाणी घालण्याची आवश्यकता पडत नाही. पावसाच्या पाण्यावरच ही सगळी झाडं वाढू शकतात. घराच्या जवळ पंचवटी किती असावी असा एक लोकांचा प्रश्न, कारण याच्यामध्ये वड पिंपळासारखे झाड आहेत आणि बऱ्याच वेळेस वड पिंपळासारखे झाड हे घराच्या जवळ असू नयेत असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे मग घराजवळ पंचवटी करता येईल का? तर आता अगदी आमचे राहुल जुकर जे आहेत, जे पुण्याच्या जवळ आळंदी जवळ त्यांची जमीन आहे, तिथे ते पंचवटी करतायत. तर तिथे सुद्धा हाच प्रश्न होता की घरी येणाऱ्या लोकांना त्या पंचवटीचा आस्वाद घेता यावा म्हणून ती घराच्या जवळ पाहिजे, पण ती घराच्या इतक्या जवळ पण नकोय की त्या वृक्षांच्या मुळ्याचा प्रॉब्लेम तुमच्या भिंतींना होईल. त्याच्यामुळे खूप घराला अगदी जोडून नकोय. साधारणतः एक 20 मीटर अंतर सोडावं. 20 मीटर घरापासून 20 मीटर अंतर सोडून मग तुमची पंचवटी असू शकते. तेवढ्या अंतरावरती जर तुम्ही जर पंचवटी केली तर होऊ शकतं. आणि खास करून वडाचं आणि पिंपळाचं झाड जर 20 मीटरवर असेल तर काही ठिकाणी अगदी 10-15 फुटावर पण आता ही जी स्लाइड आहे ही वन विभागाच्या गाईडलाईन्स मधला एक पार्ट आहे, त्याच्यामध्ये 10 फुटावर म्हटलेले आहे. पण 10 फूट हे साधारणतः जिथे बांधकाम खूप चांगल्या दर्जाचं आहे त्याच्या ठिकाणी ठीक आहे, पण रिस्क घ्यायची, विषयाची परीक्षा घ्यायची कशाला, म्हणून शक्यतो 20 मीटरवर पेक्षा जास्त अंतर असलेलं कधीही चांगलं. पंचवटीचे फायदे, जसं मगाशी म्हटलं होतं की फायदे कळल्याशिवाय लोक करणार नाही. ते पंचवटीचे खास करून हीच 5 झाडं का असावीत याचे जे काही फायदे आहेत ते इथे थोडक्यामध्ये मी सांगतो. की याच्यामध्ये एकतर सदाहरित वनस्पती ज्याला आपण म्हणतो अशा स्वरूपाची काही याच्यामध्ये रचना असते. खास करून वड पिंपळाचा जो एकूण जो विस्तार होणार असतो, जो की कमी काळामध्ये जो खूप मोठा विस्तार होतो आणि त्याच्यात ती सावली निर्माण होते, आणि मग ती सावली निर्माण झाल्यानंतर उन्हामध्ये पूर्व पश्चिम जे गरम वारे वाहत असतात त्याच्यापासून ही सावली जी आहे ती तुम्हाला जी काय ज्या उष्णतेपासून तुम्हाला संरक्षण देते. पश्चिमेचा वड आणि पूर्वेचा पिंपळ या दृष्टीनं महत्वाचा ठरतो. या व्यतिरिक्त पंचवटीच्या बाहेरच्या बाजूला संरक्षक कवच म्हणून जो आपण सीता अशोक लावणार आहे त्याचाही पर्णविस्तार जो घेरा आहे अशा स्वरूपाचा असतो आणि तो सदाहरित मध्ये मोडतो. त्याच्यामुळे धुळीपासून संरक्षण म्हणजे प्रदूषणापासून संरक्षण हा त्याच्या मागचा एक मोठा फायदा असतो. आणि या व्यतिरिक्त आवळा आणि बेल हे सुगंधी वनस्पतीमध्ये त्याच्यामध्ये त्याची जी पानं, फुलं, खोड, अगदी साल, त्याचे सगळे भाग जे आहेत ते तिथल्या वातावरणाला प्रसन्न ठेवण्यासाठी सुगंध त्याच्यामधनं सोडला जातो, त्याच्यामध्ये उपयोग होतो. त्यानंतर या 5ही वृक्षाचे आयुर्वेदिक वनस्पती म्हणून महत्व मोठं आहे. जवळपास मानवी एका कुटुंबाला होणाऱ्या 99% आजारांमध्ये ह्या वनस्पतींचा वापर होऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या चांगल्या आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांना आपण पंचवटीच्या ही सगळी झाडं आहेत याच्या कुठल्या अवयवाचा काय उपयोग होतो हे नीटपणे शिकून, अगदी गायगायने रोज पिंपळाचं पान तोडलं आणि खाल्लं अशा स्वरूपाचं करू नये. पंचवटीचा नीटपणे त्याच्या कोणत्या भागाचा काय वापर आहे हे समजून घेऊन जर आपण ते वापरलं तर मला असं वाटतं की एक तुमचा फॅमिली डॉक्टर जो आहे तो त्या पंचवटीमध्ये तुमच्या घराच्या जवळ असू शकतो. याच्यामध्ये जसं की आता आवळा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आवळा व्हिटॅमिन सीचा एक मोठा स्रोत आहे. पिंपळ साल ही अनेक प्रकारांमध्ये अगदी महिलांच्या विकारांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वापरले जाते. बेलफळ हे सुद्धा स्त्री संबंधी विकारांमध्ये वापरलं जातं. सगळ्या आजारांमध्ये अशा स्वरूपाचा एक महाऔषधीचा एक जो खजाना जो आहे तो एकत्रित कमी जागेमध्ये उपलब्ध होत असल्यामुळे ह्या पंचवटीचं महत्व आहे. अगदी आपण जे सत्यवान सावित्रीची जी कथा ऐकतो त्याच्यामध्ये सावित्रीने सत्यवानाचे प्राण जे आहेत ते परत आणले अशी, आता मला वाटतं 14 तारखेला वटसावित्री पौर्णिमा आहे, त्याच्यामध्ये अनेक लोक ही गोष्ट ऐकतात किंवा लोकांना ऐकवली जाते. त्याच्यामध्ये सावित्रीने आपल्या पतीचे प्राण जे आहेत ते कसे परत आणले त्याच्यामध्ये, आता ती अंधश्रद्धा मानून किंवा या पद्धतीने तिचा अर्थ न घेता ज्या वेळेस तिच्या पतीचा जो मृत्यू त्या ठिकाणी व्हायला लागला होता, मृत्यूपंथाला लागला होता, त्या ठिकाणी तिथे ती त्यावेळेस त्या पंचवटीमध्ये होती आणि त्या पंचवटीमध्ये असलेल्या वनौषधीचा वापर करून तिने आपल्या पतीचे प्राण वाचवले असा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. परंतु ही जी मधली आहे कालानुरूप काय होतं की लोकांना उत्साहित करण्यासाठी
या कथा गाण्याच्या स्वरूपात, लोककथाच्या स्वरूपामध्ये लोकांना सांगितल्या जातात. परंतु त्याच्यातला जो मूळ वैज्ञानिक गर्भ अर्थ आहे तो मात्र लोकांच्या पासून दूर जातो. आणि पंचवटीमध्ये आपल्या पतीचे प्राण वाचवले याचा अर्थ असा होतो की पंचवटीमध्ये उपलब्ध असलेल्या महाऔषधीच्या वापराने ते, आणि अर्थातच ही जी पंचवटी रचना आहे अगदी मृत्यूपंथाला लागलेल्या व्यक्तीलाही ती नवजीवन देऊ शकते, एवढं सामर्थ्य त्या पंचवटीमध्ये असलेल्या वृक्षांमध्ये आहे. त्या व्यतिरिक्त पंचमहाभूतांचा एकत्रित परिणाम जो आहे तो जी वातावरण निर्मिती करतो त्याच्यासाठी अतिशय म्हणजे गंभीर आजारी पेशंट सुद्धा या पंचवटी परिसरामध्ये असतील तर त्याचा सुयोग्य परिणाम जो आहे तो होऊ शकतो. या व्यतिरिक्त तिथे जी बायोडायव्हर्सिटी तयार होते, म्हणजे पंचवटी वृक्षांमुळे जे विविध पशु पक्षी कीटक फुलपाखरं हे सगळे जे येतात त्यांना वर्षभर फुलं आणि फळं उपलब्ध होतात. त्याच्यातून जी जैवसाखळी तयार होते आणि ती जी संतुलन करते ती तिथल्या उर्वरित भागाला मदत करते, बाकीच्या भागाला मदत करते. अशा स्वरूपाने पंचवटीचे हे सगळे फायदे आहेत. साधारणतः पंचवटी निर्माणासाठीचा हा खर्च आहे. मी आता सांगितलं की हा खर्च असा स्टँडर्ड नाही, त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही आता ही कार्यशाळा आणि पुस्तिका वापरून जर तुम्हाला पंचवटी खूप चांगल्या पद्धतीने समजली तर तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करू शकता, तुम्हाला कोणाची मदतीची आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला मार्गदर्शक हवा असेल, तिथे येऊनच कुणीतरी करून द्यावं अशी जर तुमची मागणी असेल तर साधारणतः 5,000-1,000 रुपये फी त्याची असू शकते. मग आमची जी टीम आहे निसर्ग राजाची ती अगदी स्वतः येऊन तुम्हाला पंचवटीचं रोपण वगैरे सगळं करून देऊ शकते. त्याच्यासाठी जी मार्गदर्शन फी आहे, एकूण फी नाही, फक्त मार्गदर्शन फी एक 5,000 आम्ही आमची निसर्ग राजा टीम ती घेते. जर 1 एकरावर किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या परिसरावरती जर पंचवटी करायची असेल तर अर्थात त्या जागेप्रमाणे मार्गदर्शनाची जी फी आहे, कारण त्याच्यासाठी होणाऱ्या विजिट्स किती होतात वगैरे त्याच्यावरती अवलंबून ही फी अगदी 25,000 वाढू शकते. खड्डे करणे याच्यामध्ये श्रमदानाने खड्डे होऊ शकतात. याच्यामध्ये सरकारी योजना आहे मनरेगा सारखी, ज्याच्यामध्ये खड्डे करून देतात. वन खात्याकडनं सुद्धा अशी मदत होते. अशा वेळेस जर आपण ही मदत घेतली तर आपल्याला खड्डे करण्यासाठी खर्च होणार असतो. आपण जर ते स्वतः करायचे म्हटले, आपण एखादं मशीन लावून करायचे म्हटलं, लेबर लावून करायचे म्हटलं तर साधारणतः 10,000-1,000 1 एकरासाठी म्हणतोय मी, हा खर्च होऊ शकतो. रोपांचंही असंच आहे. कमी उंचीची छोटी रोपं घेतली त्या अगदी 5,000 भागेल, अदरवाईज तो खर्चही 25,000-30,000 जाऊ शकतो. खतं आणि अन्नद्रव्य जी त्याला लागणार जवळपास उपलब्ध असतीलच असं नाहीये. त्या हिशोबाने तोही खर्च जो आहे तो 15,000 जाऊ शकतो. संरक्षणाचा खर्च जर आपण आपल्या घरच्या राहत्याजवळ 5च्या ठिकाणी पंचवटी करतोय तर संरक्षणाचा प्रश्न नाही. पण कुठंतरी माळरानावरती नदीकाठी लांब कुठंतरी करणार, त्याची काही दिवस राखण करायची असेल, माणूस लावायचा असेल, पाणी देण्यासाठी माणूस लावायचा असेल तर त्याच्यासाठी पण खर्च होऊ शकतो. तो खर्च कदाचित मोठा असू शकतो. आणि तिथे जे काही 1 एकरापेक्षा मोठी जर असेल तर तिथे जे पाण्याचं व्यवस्थापन आहे त्याच्यासाठी काही खर्च असू शकतो. साधारणतः किमान 10,000 ते 15,000 ते कमाल 1 ते 1.5 लाख रुपये एवढ्या खर्चामध्ये एक चांगली पंचवटी ही तयार होऊ शकते. हा खर्च फ्लेक्झिबल आहे. हा किती वाचवायचा, कसा वाचवायचा याच्यासाठीची माहिती जी आहे आमच्या PDF पुस्तिकेमध्ये अगदी आहे की त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन असू शकतात, रोपामध्ये काय काय ऑप्शन असू शकतात, खड्डे करण्यामध्ये काय काय ऑप्शन असू शकतात, संरक्षणामध्ये काय काय ऑप्शन, या सगळ्या ऑप्शन मध्ये आपण खर्च कुठे वाचू शकतो ही सगळी माहिती त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो. इथपर्यंत जो आहे आता आपला अर्धा भाग आपल्या प्रेझेंट संपलेला आहे. आणि ह्या अर्ध्या भागामध्ये आतापर्यंत आपण पंचवटीचं डिझाईन आणि पंचवटी प्रत्यक्ष तयार कशी करायची याच्यासाठीची आपण माहिती बघितली. आता आपण पुढचा जो भाग आहे याच्यामध्ये पंचवटी का करावी आपण हे बघणार आहोत. ठीक आहे, पंचवटी नेमकी करायची कशासाठी, पंचवटीचे जे फायदे, मग असे मी फायदे सांगितले, पण ह्या नुसते फायदे सांगून पण उपयोग नाही. आता मी समजा म्हटलं की सावित्रीने सत्यवानाचे प्राण पंचवटीमध्ये वाचवले, याचा अर्थ असा नाही की आता कुणी आजारी पडलं की त्याला हॉस्पिटललाच न्यायचं नाही, पंचवटीमध्ये आणून ठेवलं म्हणजे तो बरा होईल, असा त्याचा अर्थ होत नाही. त्याच्या पाठीमागची शास्त्रीय संकल्पना समजून घेतली पाहिजे. ती जर नीटपणे लक्षात आली तर खऱ्या अर्थाने पंचवटीचा चांगला उपयोग हा होऊ शकतो. तर आता इथून पुढचा जो पुढचा जो भाग आहे तो भाग मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी एक छोटासा 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया.
कुणी सोडून जाऊ नका. ब्रेक घेऊ, 5 मिनिटं फ्रेश व्हा. आतापर्यंत ज्या काही गोष्टी ऐकल्या त्याचा थोडा उजळणी करा, तुम्हाला जे काही प्रश्न वगैरे पडलेले आहेत ते. आणि 5 मिनिटानंतर आपण भेटूया. आणि पंचवटी पाठीमागची, पंचवटी निर्माणा पाठीमागची शास्त्रीय संकल्पना काय आहे ही बघण्यासाठी आपण पुढचं जे अर्ध सेशन आहे ते आपण ऐकणार आहोत. कुणी एक्झिट होऊ नका, फक्त ऑनलाईनच राहा, परंतु एक 5 मिनिटं ब्रेक. सो परत एकदा स्वागत आहे. 5 मिनिटं ब्रेक घेतला आपण. मी कार्यालयात आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं मध्ये डिस्टर्बन्स असतो. तर आता जसं मी सांगितलं की आपला जो या पंचवटी कार्यशाळेचा जो अर्धा भाग आहे तो पंचवटी निर्माणाबद्दल होता, आणि अर्धा भाग आहे तो त्याच्या उद्देशाबद्दल. आणि आपण हा उद्देश, हा जो भाग आहे आपण दुसऱ्या पुढच्या सत्रामध्ये, राहिलेल्या अर्ध्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत. पंचवटी आजच्या ज्या कार्यशाळेचं जे शीर्षक मी दिलं होतं ते तुम्ही जे उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी मी परत एकदा दाखवतो. मानव रक्षणासाठी पंचवटी निर्माण, असं आपण त्याला टायटल दिलेलं आहे. मानव रक्षणासाठी म्हणजे काय? तर साधारणतः एक आपण आपलं जे पाणलोट आहे, आपण ज्या परिसरामध्ये आपण राहतो त्याची एक साधारणतः एक आयडियल स्थिती जर बघितली, परिस्थिती जर बघितली, तर ती काय असते? ते ज्याला आपण परिसंस्था म्हणतो. की परिसंस्थेमध्ये काही जैविक घटक असतात, जसे की वनस्पती असतील, प्राणी असतील, पशु पक्षी कीटक असतील. ही सगळी अन्नसखळी ज्याला आपण म्हणतो, त्या अन्नसखळीमध्ये अगदी उत्पादक, भक्षक आणि विघटक ह्या सगळ्या वर्गीकरणामध्ये येणारे जे घटक आहेत ते जैविक घटक. आणि याच्या व्यतिरिक्त अजैविक घटक असतात, त्याच्यामध्ये पण भौतिक आणि रासायनिक असे 2 भाग असतात. भौतिक घटकामध्ये हवा, पाणी, खनिज आहे म्हणजे जमीन, भूरचना, सूर्यप्रकाश या गोष्टी येतात. आणि रासायनिक घटक त्याच्यामध्ये सेंद्रिय, असेंद्रिय पदार्थ त्याच्यामध्ये येतात. तर ही साधारणतः एक परिसंस्थेची एक रचना असते. ठीक आहे. आता ह्या परिसंस्थेचा एक नियम असतो. नियम असा आहे की या सगळ्या परिसंस्थेच्या या घटकांमध्ये सततपणे आंतरक्रिया सुरू असतात. म्हणजे थोडक्यात काय की आपण आत्ता जो माणूस बघतोय, किंवा आत्ता जे आपली एकूणच उत्क्रांती मानवाची जी झालेली आहे, ही ह्या
ह्या परिसंस्थेच्या उत्क्रांती सोबत झालेली आहे. म्हणजे पहिला जीव जो अमिबा ज्याला म्हणून म्हणतो, जो पहिला जीव तयार झाला तिथपासून ते आतापर्यंत मानवाची जी प्रगती आहे, ही प्रगती कशामुळे झालेली आहे? बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की देवाने हे सगळे निर्माण केले, वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. परंतु आम्ही या आजच्या सत्रामध्ये आपण पुढे जे बोलणार आहोत त्याचा जो बेस आहे, बेस असा आहे की ही सगळी जी उत्क्रांती झालेली आहे ती या परिसंस्था आणि मानव याच्यामध्ये किंवा जैविक आणि अजैविक घटकांमध्ये होणाऱ्या सततच्या आंतरक्रियांमध्ये प्रत्येक घटकाने, ज्याला आपण सर्व्हायव्हल फॉर फिटेस्ट आपण ज्याला म्हणतो ना, की स्वतःला अडॅप्ट करण्यासाठी, परिस्थिती अडॅप्ट करण्यासाठी जे स्वतःमध्ये बदल केले, इतर वातावरणामध्ये बदल केले, ह्या सगळ्या बदलांचा एकत्रित परिणाम म्हणून मानव प्राणी आणि आताची ही सृष्टी जी आपल्या डोळ्यासमोर दिसते. अर्थात प्रत्येक वेळेस हा बदल हा कन्स्ट्रक्टिव्ह किंवा सकारात्मकच असेल असं नाही. अनेक वेळा काही अनैच्छिक किंवा चुकीचे बदल सुद्धा नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिमरित्या घडतात, जे ह्या परिसंस्थेला बिघडवत असतात. आता नैसर्गिक म्हणजे कुठले? आता आपण जागतिक हवामान बदलाचा जर विचार केला तर कुठेतरी जी काही कार्बन डायऑक्साईडमुळे जी काही उष्णता वाढलेली आहे, त्याच्यामुळे जे काही समुद्राच्या पाण्याची वाफ होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, जी वारे वाहतात त्याच्यामध्ये, त्याच्या दिशांमध्ये आणि त्याच्या तीव्रतेमध्ये बदल झालेला आहे, त्याचा परिणाम दूर कुठेतरी लाखो मैल असलेला जो प्रदेश आहे त्याच्यावर सुद्धा होऊ शकतो. की समजा आता आपलं पुणे शहर आहे किंवा ह्या पुणे शहरामध्ये अतिशय आयडियल सगळी निसर्गाची व्यवस्था आहे, प्रशासन अतिशय उत्तम आहे, सगळ्या उत्तम परिस्थिती असून सुद्धा कदाचित ह्या दूरवर घडणाऱ्या गोष्टींचा भौगोलिक परिणाम सुद्धा आपल्यावरती होऊ शकतो. ही नैसर्गिक आपत्ती झाली असं होऊ शकतं. या व्यतिरिक्त कृत्रिम, त्याला आपण म्हणतो की आता आपलं सगळं प्रशासन जे आहे, हॅलो 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 तर विनोदराव केळापुरे, माईक बंद करा. विनोदराव प्लीज. हा, ठीक आहे. तर ही जी परिसंस्था आहे, या परिसंस्थेमधले जे विविध घटक आहेत त्याच्यामध्ये एकतर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित स्वरूपाचे जे बदल असतात, त्या बदलांमुळे होणारा जो परिसंस्थेवरचा जो परिणाम आहे त्या परिणाम म्हणण्यापेक्षा दुष्परिणाम जे आहेत त्यात आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण बघतो. आता हे दुष्परिणाम मानवी जीवनावरती कसे परिणाम करतात जर बघायचं म्हटलं तर एकूणच काय तर पृथ्वीवरती या सृष्टीमध्ये मानवी जीवन जर अस्तित्वात राहायचं असेल तर त्यासाठी मानवाला सगळ्यात प्रमुख जर कुठली गोष्ट लागत असेल तर ती लागते ऊर्जा. ठीक आहे. ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा मानवाला विविध मार्गाने मिळते. म्हणजे सौर ऊर्जा, सूर्यप्रकाशातून मिळणारी, जल ऊर्जा, पाण्याकडून मिळणारी, पवन ऊर्जा, भूतापीय ऊर्जा, बायोगॅस, खनिज, जैविक इंधन, ह्या सगळ्या ऊर्जा. पण एनर्जी म्हणताना आपल्या डोक्यामध्ये इलेक्ट्रिसिटी असा विषय असतो, परंतु ऊर्जा म्हणजे फक्त इलेक्ट्रिसिटी नव्हे तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्या शरीराला लागणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा सुद्धा ह्या सगळ्या घटकांमधनं मिळत असते आपल्याला. ती कशी पहा, हे पहा. ती समजण्यासाठी आपल्याला सांख्य दर्शनाचा आधार लागतो. सांख्य दर्शनामध्ये असं म्हटलेलं आहे, ते पुस्तक तुम्हाला कुठेही ऑनलाईन किंवा ऑफलाईन उपलब्ध असू शकतं. सांख्य दर्शन हे कदाचित सर्वात जुनं दर्शन असं म्हटलं तरी हरकत नाही, की ज्याच्यामध्ये इतक्या वर्षानंतर सुद्धा, काही हजार वर्षानंतर सुद्धा तिथे सांगितलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आजही लागू पडतात. म्हणजे आपल्या पूर्वजांनी किती गंभीर याचा विचार केला असेल याची कल्पना येऊ शकते. ते असं म्हणतात की मानवी जीवनामध्ये जे 3 प्रकारचे दुःख आहेत, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक, या तीनही दुःखांचा कारण आणि त्याच्यावरचा जो उपाय आहे, या सगळ्या गोष्टी त्या एकूण सृष्टीच्या रचनेमध्ये दडलेल्या आहेत. सृष्टीची रचना आपण जर नीटपणे समजून घेतली
तर मानव या सगळ्या रचनेमध्ये कुठे येतो हे आपल्याला कळू शकतं आणि त्याच्यावरती आपल्याला मार्ग मिळू शकतो. हा त्याच्या पाठीमागचा प्रिन्सिपल आहे. आता ही रचना काय आहे? ठीक आहे, मला वाटतं माझ्याकडनं चुकून तो फोटो यायच्या ऐवजी दुसरा फोटो आला. ठीक आहे, हरकत नाही. तर ही रचना अशी आहे की साधारणतः जी काही एकूण रचना आहे याच्यामध्ये ही प्रकृती आणि पुरुष या दोन गोष्टीपासून तयार झालेली आहे. ठीक आहे, प्रकृती म्हणजे काय? तर सृष्टी, आता जे मी अजैविक गोष्टी ज्या सांगितल्या, अजैविक जैविक घटक जे आहेत ही सगळी प्रकृती आहे. आणि पुरुष म्हणजे या प्रकृतीला चालवणारी जी चैतन्य शक्ती आहे ती. आणि ही कुठल्या माध्यमातून माणसाला समजू शकते? तर माणसाची जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 तन्मात्रा आहेत, 5 महाभूत आहेत, या सगळ्या गोष्टींना आपल्याला ह्या सृष्टीची रचना ही कळू शकते. अतिशय खोल विषय आहे. समजून घ्यायचा असेल तर सांख्यदर्शन पुस्तक अवश्य वाचावं. ह्या रचनांना समजून घेतल्यामुळे आणि खास करून त्यापैकी सगळ्यात महत्वाचा घटक, अगदी संपूर्ण सांख्यदर्शन जरी लक्षात नाही आलं तरी त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे पंचमहाभूत, हा जरी आपल्या लक्षात नीटपणे आला तर आपल्याला पंचवटीचं महत्व जे आहे ते कळू शकतं. ठीक आहे, पंचमहाभूत काय आहे? जनरली सांख्यदर्शनामध्ये, नाथ तत्वज्ञानामध्ये, आपल्या हिंदू दर्शनांमध्ये साधारणपणे असं सांगितलेलं की विश्वातील सर्व जे व्यवहार आहेत हे या पंचमहाभूतांवरती अवलंबून आहेत, त्यांच्या मदतीने हे चालतात. आणि एकूणच माणसाचं जे जीवन आहे, अगदी आपण म्हणतो ना आपली जी हाताची जी 5 बोटं आहेत, त्या 5 बोटामध्ये सुद्धा पंचमहाभूतांचं अस्तित्व आहे. की जसं आपण या पहिलं बोट जे अग्नी दाखवतं, दुसरं बोट वायू दाखवतं, तिसरं बोट जे आकाश दाखवतं, चौथं बोट आहे ते पृथ्वी दाखवतं आणि 5वी करंगळी ते जलतत्व दाखवते. म्हणजे ही 5ही तत्व आपल्या हाताच्या बोटांमध्ये सुद्धा आहेत. याच धर्तीवरती आपलं जे शरीर आहे, आपल्या शरीरातील प्रत्येक क्रिया जी आहे, म्हणजे ती आपली उत्सर्जन क्रिया असेल, डायजेशन असेल, आपलं श्वसन क्रिया असेल, आपली बुद्धी ज्याप्रमाणे, या सर्व गोष्टींवरती ह्या पंचमहाभूतांचा परिणाम होतो आणि त्याच्यावर आपलं एकूण दैनंदिन जीवन अवलंबून असतं. हे जे पंचमहाभूत आहेत हे एकमेकांवरती, म्हणजे त्याचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स खूप महत्वाचा आहे. तो शरीरामध्ये तितकाच महत्व आहे, शरीराच्या बाहेरही तितकंच त्याचं महत्व आहे. कसं हे पहा, आता याच्यामध्ये जसं सांगितलंय की जो वायू आहे तो अग्नीला पोषक असतो, अग्नी त्याच्यावरती अवलंबून असतो. पाणी अग्नीला नाश करते. ठीक आहे, अग्नी हा स्पेसला नाश करतो आणि जे अग्नी आहे त्याच्यापासून पृथ्वीला सुद्धा पोषकपणा मिळतो. आता हे थोडंसं अजून वेगळ्या प्रकारे एक्सप्लेन करतो मी. आता उदाहरणार्थ आकाश तत्व आहे. म्हणजे काय? आकाश म्हणजे पोकळी, अवकाश. इथे कुठलाही अवरोध नाहीये. आपण म्हणतो ना ही मोकळी जागा आहे, इथून तिकडे जाऊ शकतो, मध्ये काही अडथळा नाही. ठीक आहे, हा अवरोध जर नसेल, ठीक आहे, तर तिथे वायू असणार नाहीये. वायू मुक्तपणे फिरू शकणार नाहीये. म्हणजे वायूला जर मुक्तता स्वातंत्र्य हवं असेल तर त्याच्यासाठी अवकाश हवा असतो, पोकळी हवी असते. म्हणजे या वायूची जी उत्पत्ती आहे, वायूचं जे अवलंबित्व आहे ते ह्या आकाशावर आहे. आता दुसरा आहे अग्नी, जो वायूशिवाय जळू शकत नाही. आपण लहानपणी प्रयोगशाळेमध्ये आपण टेस्ट केली असेल ना की एक तो ग्लासच्या खाली आपण दिवा ठेवतो आणि वरती ग्लास बंद करून टाकतो आणि आतमध्ये जी निर्वात पोकळी तयार होते, लगेचच तो दिवा काही वेळाला दिसतो. म्हणजे जेवढा वायू होता तो वापरून झाला की तो अग्नी दिसतो, कारण अग्नी तेवत राहण्यासाठी त्याला वायूची गरज असते. म्हणजेच काय, तर अग्नीची उत्पत्ती ही त्या वायूवरती अवलंबून. तसंच जल म्हणजे पाणी. ठीक आहे, आता बाष्पीभवन व्हायचं असेल तर पाण्याचं बाष्पीभवन व्हायचं असेल तर ते उष्णतेवाचून होणार नाही. उष्णता मिळाली तर पाण्याचं बाष्प होईल, पाण्याचं बाष्प झालं तर ढग येतील, ढग झाले तर पाऊस पडेल आणि त्याच्यातून आपल्याला जलाची उत्पत्ती आपल्या समोर येईल. म्हणजे अर्थात काय की अग्नी ही गोष्ट त्याच्यासाठी आवश्यक आहे. पृथ्वी म्हणजे जमीन, जोपर्यंत किंवा माती, जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत माती नाही. आता समजा आपण एखादा दगड घेतला, अतिशय कोरडा दगड घेतला, त्याच्यामध्ये पाण्याचा अंशही नाही. ठीक आहे, अगदी वाळवंटामध्ये आपण जी वाळू बघतो अशी, ती किती फाईन केली तिला आपण माती म्हणू का? काय ती माती होणार नाही, तो फक्त चुरा होईल. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये जेव्हा पाणी जाईल, पाण्यामुळे त्या अजैविक घटकांशी त्याचा जेव्हा संयोग होईल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे जीवन उत्पन्न होईल
त्यानंतर त्याला मातीचा दर्जा मिळेल, त्यानंतर त्या मातीमध्ये काहीतरी उगवण्याची क्षमता दिसेल आणि मग आपण त्याला चांगली माती, सुपीक माती, कमी प्रतीची माती, चांगल्या प्रतीची माती आपण असे वर्गीकरण करतो ना. म्हणून माती उत्तम असण्यासाठी पाणी असणं गरजेचं आहे. म्हणून पृथ्वीची उत्पत्ती जी आहे ती जल. आता याच्या उलट पण तुम्ही बघू शकता. माती पाण्यामध्ये विरघळते, म्हणजे मातीचं अस्तित्व संपतं. मातीचं जर आपण जर एक मोठा हे घेतला आणि पाण्यामध्ये टाकलं तर पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि मातीचं प्रमाण याच्या त्या पाण्यामध्ये विरघळतं. ठीक आहे, म्हणजे माती स्वतःचं अस्तित्व संपवते आणि त्या पाण्यामध्ये विलीन होते. तसंच जल आहे. अग्नीनं जलाला तापवलं की जल स्वतःचं जे स्वरूप आहे ते बदलतं, बाष्पामध्ये रूपांतर होतं, जलाचं अस्तित्व संपतं. ठीक आहे. उष्णता किंवा अग्नी, तिला वायू मिळाला, तिला हवा मिळाली, आपण ना गरम झाल्यानंतर आपण कुंकर मारली की ते हळूहळू थंड होतं. म्हणजे काय होईल, अग्नीचंही अस्तित्व त्या वायूमुळे संपतं. आणि वायू जेव्हा अवकाशामध्ये असतो त्या ठिकाणी त्याचं स्वतंत्र अस्तित्व राहत. अशाच पद्धतीने पंचमहाभूतातला प्रत्येक घटक जो आहे तो एकमेकांवरती अवलंबून करणारे आणि त्या सगळ्याला नियंत्रित कोण करतं, तर ती चैतन्य ऊर्जा शक्ती. याच्याबद्दल मात्र खूप वेगवेगळ्या धर्मामध्ये आणि विज्ञानामध्ये अनेक प्रकारचे डिबेट आहेत की ही चैतन्य ऊर्जा म्हणजे काय. ठीक आहे, हे याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर माझं शिवगोरक्षर नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्या पुस्तकामध्ये मी चैतन्य ऊर्जेबद्दल लिहिलेलं आहे की ही चैतन्य ऊर्जा म्हणजे काय असते, आपलं मानवी जीवन त्याच्यावर कसं चालतं, पंचमहाभूतांची आयडियल स्थिती असताना सुद्धा माणूस रोगाला बळी पडून मृत्यूला कसा मृत्युमुखी कसा पडतो, ही चैतन्य ऊर्जा काय याच्याबद्दल त्या शिवगोरक्षकामध्ये माहिती आहे. आता पंचवटीपुरतं आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय की पंचमहाभूत जे आहेत शरीराच्या आतली असो किंवा शरीराच्या बाहेर सभोवतालच्या वातावरणामध्ये, या सगळ्यामध्ये पंचमहाभूतांची फार मोठी भूमिका असते. आणि जसं मी म्हटलं की शरीराच्या आत जशी भूमिका असते की आपल्या पंचमहाभूतापैकी आपलं जलतत्व बिघडलं समजा तर आपल्या शरीराला कोणते आजार होतात. वायू तत्व बिघडल्यानंतर जसं वात ज्याला आपण म्हणतो ते कुठले आजार असतात. अग्नितत्व जर आपली उष्णता शरीरामध्ये वाढली तर वेगवेगळ्या प्रकारचे आकाश तत्व ज्याला आपण म्हणतो किंवा पृथ्वी तत्व म्हणजे जे अन्न द्रव्य आपण खातो त्याच्यात बदल झाला किंवा तर माणसाचं शरीर, माणसाला या पंचमहाभूतापैकी कुठल्याही एका तत्वाचं कमी प्रमाण चालत नाही, तसंच ते जास्त प्रमाण पण चालत नाही. त्याचं आदर्श संतुलनच हवं असतं तर माणसाचं आरोग्य जे आहे ते नीटपणे राहू शकतं. ते संतुलित नसेल तर आरोग्य नीट राहणार नाही. हे झालं माणसाच्या शरीरामध्ये. पण माणसाच्या शरीरापेक्षाही बाहेर माझा आहार खूप चांगला आहे, मी सगळ्या गोष्टींची काळजी घेतो वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, परंतु त्याच्या सभोवतालचं वातावरण नीट नसेल तर त्याच्या सभोवतालच्या वातावरणामध्ये सुद्धा पंचमहाभूत घटक कार्यरत आहेत. आता कसे कार्यरत आहेत त्याचे काही छोटे छोटे उदाहरण आहेत. माझ्या शिवगोरक्षक पुस्तकामध्ये असे तुम्हाला किमान 50 ते 60 उदाहरणं मी देऊ शकतो. आता वेळेच्या कमतरतेप्रमाणे मी 4-5 उदाहरणं देतो. की जसं आपण म्हणतो की सूर्यावरती काळे डाग आले की पृथ्वीच्या वातावरणावरती परिणाम होता. आजकाल तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज वाचत असाल की एका सूर्यावरती डाग आले की ठराविक परिस्थितीमध्ये आपले मोबाईल्स, आपले इलेक्ट्रॉनिक गोष्टी वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टींवरती पृथ्वीवर असलेल्या त्याचे परिणाम हे होतात. ठीक आहे. अगस्त तारा जो आहे काय त्याचे जे रात्रीच्या प्रकाश किरणांनी सुद्धा पाणी निर्मिष होते असं म्हटलं जातं. ठीक आहे. माणसाच्या ज्या भावभावना आहे म्हणजे फिट्स येणे, मानसिक ताण होणे, न करमणे किंवा काहीतरी ऑकवर्ड वाटणे, डिप्रेशन, अमुक तमुक, या सगळ्या माणसाच्या बुद्धिविषयक भावना आहेत. याचा सुद्धा परिणाम याच्यावर या गोष्टी सुद्धा या सभोवतालच्या वातावरणावरती परिणाम होतात. अगदी दुसऱ्या ग्रहांच्या रचनेमुळे सुद्धा हे प्रकार होऊ शकतात. अगदी ग्रहांचं ध्यास कमीत कमी आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे, आता मुंबई सारख्या ठिकाणी राहणे आणि महाबळेश्वर सारख्या ठिकाणी राहणे, एखाद्या चांगल्या सोसायटीमध्ये जिथे छानपैकी हिरवीगार वनसंपदा आहे तिथे राहणे आणि एखादी अशी जागा की जिथे खूप सगळ्या भिंती सिमेंटच्या टाकलेल्या आहेत, खाली सगळे काय ते स्लॅब आजकाल टाकायची पद्धत आहे, बोल्ड काय म्हणतात ते सिमेंट ब्लॉक्स टाकायची पद्धत आहे, त्या सगळ्यामुळे तिथे असणारं वातावरण प्रत्येक गावामध्ये, लहान छोटंसं गाव असेल किंवा मोठं शहर असेल, आजूबाजूला काय वातावरण आहे त्याच्यावर तिथं वावरणाऱ्या माणसांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. अगदी शहरांमध्ये होणारे श्वासाचे विकार असतील, त्वचेचे विकार असतील, अमावस्या पौर्णिमेमध्ये याच्यामध्ये होणारं व्हेरिएशन असेल, आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जर तुम्ही गेले
तर चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ते नीटपणे समजावून सांगू शकतात. पंचमहाभूतांचं शरीराच्या आत तितकंच शरीराच्या बाहेर व्यवस्थापन सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. हा ह्याच्यामध्ये मागचा हेतू आहे. आणि आत्ता सध्या आपल्याला याचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. आपल्याला शरीराच्या आतल्या पंचमहाभूतांचं व्यवस्थापन पण माहित नाहीये आणि शरीराच्या बाहेरच्या पंचमहाभूतांचं पण व्यवस्थापन माहित नाहीये. त्याच्यामुळे आपण काहीही खातो, कधीही खातो, कसंही खातो, आपण त्याच्यातल्या संतुलनाचा जराही विचार करत नाही. त्याच्यामुळे आजाराला बळी पडतो. तसंच बाहेर देखील आपल्याला आपल्या परिसरामध्ये किमान 30% जंगल असावं, त्याच्यामध्ये एक उद्यान असावं, त्याच्यामध्ये अन्नसखई डेवलपमेंट असावी, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पती असाव्यात. प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीचं एक आदर्श जंगल किंवा देवराई स्वरूपाचं एक जंगल असलं पाहिजे. आपली नदी वाहती असली पाहिजे, भूजलाची पातळी शॅलो असली पाहिजे. त्याच्यानंतर आपलं जे निसर्गाप्रती जे वागणं आहे, आपण जे शेतीचे प्रकार करतोय, फळ शेती असेल, दैनंदिन कॅश क्रॉपची शेती असेल, ह्या सगळ्या गोष्टी नकळतपणे पंचमहाभूतांवरती परिणाम करतायत आणि त्याचे परिणाम म्हणून आपल्याला या सगळ्या नैसर्गिक आपत्तीला आणि सगळ्या गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो. आणि जेवढं म्हणून आपलं दुर्लक्ष त्याच्यामध्ये होत राहणार, तेवढं म्हणून आपल्याला त्याची तीव्रता वाढू शकते. आणि आता हे सायन्स किंवा विज्ञानच असं सांगतं, याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटीचा भाग मी पंचमहाभूत या पद्धतीने सांगतोय की पंचमहाभूताच्या या सगळ्या असंतुलनामुळे कशा पद्धतीने मानवी जीवन जे आहे ते त्रस्त झालेलं आहे. आता जे UN 2030 अजेंडा जो आहे, ज्याच्यामध्ये आता सगळी UN कंट्रीज आहेत, त्या सगळ्या देशांमध्ये UN 2030 अजेंडाच्या अंतर्गत काम चाललेलं असतं. या कामामध्ये आपल्या देशाची ध्येय धोरणं लागताना जर आपण अमुक गोष्टींची काळजी घेतली नाही तर मानवजात ही कदाचित नष्ट होऊ शकते. जसे पूर्वी अनेक प्राणी संपले, तसं मानव सुद्धा संपू शकतो. अशा स्वरूपाचा गंभीर इशारा जो आहे तो युएनने दिलेला आहे UN 2030 मध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला उष्णता जी आहे ती किमान 2 डिग्रीच्या आतमध्ये आपल्याला ती थोपवून ठेवायची. त्याच्यापेक्षा जास्त जर झाली तर पृथ्वीवरती प्रलय येऊ शकतो, असा त्याचा अर्थ आहे. मग ही उष्णता थांबवण्यासाठी आपल्याला जलतत्वावर काम करावं लागेल, आपल्याला अग्नितत्वावरती काम करावं लागेल, आपल्याला पृथ्वी तत्वावरती काम करावं लागेल, अर्थात पंचमहाभूतांवरती काम करावं लागेल. अगदी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मागच्या 2 वर्षाखाली जे वसुंधरा अभियान जे चालू केलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा पंचमहाभूत हा कुणी त्यांना सुचवला होता, आय डोंट नो, पण ज्यांनी कुणी सुचवला होता तो अतिशय चांगल्या पद्धतीने, अर्थात त्याची अंमलबजावणी तितकी चांगली झाली नाही. आपण नेहमी प्लॅनिंग मध्ये मास्टर आणि अंमलबजावणीमध्ये फेल ठरणारे लोक आहोत. त्याच्यामुळे अतिशय चांगली सुंदर संकल्पना सुद्धा नीटपणे लोकांनी ती अंमलात आणली नाही. कारण याचं कारण मला असं वाटतं की यात शासनाचा दोष आहे किंवा लोकांचा दोष आहे असं म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये प्रबोधनाचा दोष आहे. की हा नेमका भाग जो आहे, जसं आज मी पंचवटी हा विषय सांगताना सुद्धा पहिल्या भागामध्ये पंचवटीची रचना सांगितल्यानंतर दुसऱ्या भागामध्ये त्याची आवश्यकता काय याच्यावरती एवढा जास्त भर देतोय, याच्यावरती एवढं जास्त प्रबोधन करतोय, ते लोकांना कळावा असा आग्रह धरतोय. हा आग्रह, हे प्रबोधन कुठंतरी मिस होत आहे आणि ते मिस झाल्यामुळे लोकांना त्याची जी सिरियसनेस आहे, गांभीर्य आहे, ते नाही आहे. आणि म्हणून अतिशय चांगल्या चांगल्या योजना, मग जलयुक्त शिवारसारखी पाण्याची योजना असू द्या, वसुंधरासारखी पंचमहाभूतांना एकत्रित धरून निर्माण केलेली योजना असू द्या, अशा अनेक चांगल्या कागदावरच्या स्कीम ज्याच्यामध्ये सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना सपोर्ट सुद्धा करण्याची मानसिकता दाखवत आहे, तरी सुद्धा त्याचा नीटपणे उपयोग समाजालाच नीट करून घेता येत नाही. प्रत्येक वेळेस गव्हर्नमेंटवरती दोष देऊन चालत नाही. अनेक वेळा आहे गव्हर्नमेंटमध्ये अकार्यक्षम लोक असतात, लोकप्रतिनिधी भ्रष्ट आहेत, वगैरे वगैरे सगळं आहे. समाजामध्ये जर सुष्ट आहे तर समाजामध्ये दुष्ट सुद्धा असतात. म्हणजे राक्षस आणि देव आहे तर राक्षस आहे, राक्षस आहे तर देव आहे, अनैतिक वृत्ती आहेत तर नैतिक वृत्ती सुद्धा आहेत, नैतिक वृत्ती आहे तर अनैतिक, हे तर चालत राहणार आहे. आता सृष्टीचा नियमच आहे. परंतु त्याच्यातला नैतिकता भाग घेऊन, शासनाचा सकारात्मक भाग घेऊन, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सकारात्मक भाग घेऊन जर आपल्याला हे नीटपणे आपल्याकडे राबवता आलं तर कदाचित आपल्याला आहे त्या परिस्थितीत खूप चांगलं एक सकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह स्वरूपाचं काम जे आपल्याला करता येऊ शकतं. याला मी पंचीकरण असं म्हणतो. पंचीकरण म्हणजे काय, तर या सगळ्याचा समतोल. आणि म्हणून मला वाटतं ही स्लाइड रिपीट झाली, याच्याबद्दल मी अगोदर ऑलरेडी बोललेलो आहे की साधारणतः ही 5ही तत्व चा समतोल सृष्टीमध्ये बिघडल्यामुळे कशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. तर याच्यावरनं तुम्हाला याची आवश्यकता समजू शकते. आणि एकूणच परिसंस्था बिघाडाचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे की ज्याच्यामध्ये
दुष्काळ, महापूर, रोगराई आणि युद्ध ही जी 4 मुख्य कारणं आहेत, त्या 4 मुख्य कारणांमुळे सृष्टीचा अंत किंवा मानवजातीचा अंत ओढावून घेतला जाऊ शकतो. आणि एकूणच मानवजातीसमोरची जी वेगवेगळी आव्हानं आहेत, ज्या सामाजिक सलोखा म्हणून असेल, आर्थिक व्यवस्था म्हणून असेल, पर्यावरण म्हणून असेल आणि त्याच्यामध्ये अजून काही अंतर्गत घटक असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये जी आपल्या समोर आव्हानं आहेत, त्या आव्हानांवर आपल्याला पेलायचं असेल तर त्याच्यासाठी पंचमहाभूत नियम किंवा पंचीकरण ज्याला आपण म्हणतो, पंचमहाभूत संतुलन ज्याला म्हणतो, ते आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. ते जर आपण नीटपणे समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने याच्यातून आपल्याला मार्ग मिळू शकतो. आणि म्हणून पंचवटीचे जे फायदे मी सांगितले होते, त्या फायद्यामध्ये सामाजिक सलोखा सारखा फायदा सुद्धा त्याच्यामध्ये, म्हणजे पंचवटी म्हणजे फक्त तुम्हाला आयुर्वेदिक वनस्पती म्हणून वापरायला मिळणार, खूप छान उद्यान म्हणून तिथं एन्जॉय करायला मिळणार वगैरे वगैरे, हे सगळे वरवरचे फायदे झाले. पण त्याचा खरा गर्भित अर्थ जो आहे तो असा आहे की पंचवटी हे तुम्हाला पंचमहाभूतांचं संतुलन शिकवते. आणि हे जे संतुलन आहे ते त्याचं जे प्रोटोटाईप मॉडेल ज्याला म्हणतो, सगळ्यात छोटं मॉडेल जे आहे ते आपल्या घराभोवती अगदी 4 गुंठ्यामध्ये सुद्धा आपण तयार करू शकता. आणि हे असे प्रोटोटाईप्स अनेक लोक जेव्हा करतील, अनेक ठिकाणी करतील आणि संख्या जेव्हा वाढेल, निश्चितच त्याच पटीमध्ये त्याचे फायदे सुद्धा वाढतील आणि आपल्या या समाजाला एक चांगली दिशा देण्याकरता, एक चांगला विचार देण्यापेक्षा समाजाची जी मनं आहेत ती या निसर्गपूरक व्यवस्थेसाठी आयडियल बनली पाहिजे. स्वतः मी म्हटलं ना, माणसाचा हा उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे, त्या उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये आपण पंचमहाभूत संतुलन हा भाग विसरल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. जर आपण तो पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये आणला तर कदाचित ज्या गतीने आपण विनाशाकडे चाललेलो आहे, ती गती आपल्याला थोपवता येऊ शकते. आणि त्याकरिता ही पंचवटी संकल्पना आहे. कुणीही असं समजू नये की माझ्या घराभोवती 4 गुंठे मी जर ह्या झाडामध्ये गुंतवले तर त्याचा मला काय उपयोग आहे. मला असं वाटतं की सृष्टीच्या रचनेला समजून घेण्यासारखा मोठा उपयोग दुसरा कुठला नसणार आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही नुसती पंचवटी करू नये, तर पंचवटी निर्माण करत असताना पंचवटी निर्माणाच्या पाठीमागचं हे जे शास्त्र आहे, हा जो नियम आहे, हा तुम्ही जगाला अगदी तुम्हाला जेवढं शक्य आहे त्या पद्धतीने लोकांना सांगितला पाहिजे. आणि मला असं वाटतं की निश्चितच समाजाला एकत्र ठेवण्यासाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांना एक चांगलं उज्ज्वल भविष्य देण्यासाठी, पर्यावरणाला एक चांगलं पर्यावरणपूरक प्रशासन जे आहे ते निर्माण व्हावं, असं जर आपल्याला वाटत असेल, मला असं वाटतं की पंचवटी निर्माण ही त्याची पहिली पायरी आहे. आणि तिथून प्रत्येकाने, जर तुम्हाला माहिती आहे कुठलंही कार्य जे असतं, कुठलंही जे काम असतं, ते यशस्वी किंवा अयशस्वी केव्हा होतं, जेव्हा ते तुम्ही सुरू करता. तर तुम्ही ते सुरूच केलं नाही तर त्याच्या यश अपयशाचा प्रश्नच येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की पंचमहाभूतांचं संतुलन, जागतिक हवामान बदलावरती मात, दुष्काळमुक्तीवरती मात, आरोग्य समस्यांवरती मात, या सगळ्या मोठमोठ्या शब्दांमध्ये आपण ज्या समस्यांचं वर्णन करतो, या सगळ्या समस्यांवरती मात करण्यासाठी आपल्याला बेसिक जी पहिली पायरी आहे तिथे आपल्याला पहिलं पाऊल टाकावं लागणार आहे. आणि ते पाऊल हे पंचवटी निर्माण असणार आहे. दरवर्षी वटपौर्णिमा आली की आम्ही लोकांना याची आठवण करून देतो आणि लोकांना सांगतो की घराभोवती एक तरी पंचवटी असली पाहिजे, गावामध्ये एक तरी पंचवटी असली पाहिजे, आपल्या शेताच्या एका कोपऱ्यामध्ये एक तरी पंचवटी असली पाहिजे. जास्तीत जास्त पंचवटी निर्माण हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि हे ध्येय आपल्याला, हे ध्येय कशासाठी, तर हे मानव रक्षणासाठी, मानव जातीच्या रक्षणासाठी, निसर्ग रक्षणासाठी नाही. आपण नेहमी निसर्ग रक्षण असा शब्द वापरतो, मी निसर्ग रक्षण असा शब्द वापरत नाही. निसर्ग रक्षण, निसर्गाचं तुम्ही काय रक्षण करणार, निसर्गाचं तुम्ही हानी पोहोचवताय. मला असं वाटतं की ह्या सगळ्या आपल्या चुकीच्या वर्तणुकीमुळे आपल्यावरती जे संकट आलंय त्याच्यापासून वाचण्यासाठी, मला वाटतं मानव रक्षणासाठी पंचवटी निर्माण हे ध्येय आपलं असलं पाहिजे. या ध्येयामध्ये आम्ही पुढाकार घेतलेला आहे. आम्ही आमच्या ज्या सहयोगी संस्था आहेत, उदयकळा फाउंडेशन आहे, निसर्ग राजा आहे, आता त्याची सगळी यादी आणि संपर्क या आम्ही तुम्हाला शेअर करणारे पीडीएफच्या स्वरूपामध्ये. आता मी या ठिकाणी पण शेअर ह्यासाठी करत नाही की अनेक जण फक्त टाइमपास म्हणून किंवा काहीतरी नवीन ऐकायचं म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये सामील होतात आणि
पुढे जाऊन काही करत नाहीत. बरेच लोक बरेच प्रश्नही विचारतात, चौकशा करतात, सगळं करतात, पण प्रत्यक्ष कृतीला कोणी हात घालत नाही. आणि मला वाटतं की जोपर्यंत प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गप्पांचा, प्रशिक्षणाचा, प्रबोधनाचा अर्थ व्यर्थ आहे. आणि म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही या येत्या वटपौर्णिमेला ठीक आहे, तुमची खड्ड्यांची तयारी झाली नसेल, रोपांची तयारी नसेल, काही नसेल, 4 दिवसामध्ये तेवढं सगळं होणार नाही, पण तरी सुद्धा एक वडाचं झाड लावून किंवा एखादं पिंपळाचं झाड लावून किंवा एखादं उंबराचं, औदुंबराचं झाड लावून तुम्ही पंचवटीचा श्री गणेशा केलाय असा मनोमन संकल्प अवश्य करा. आणि ज्या ज्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा जो संकल्प करणार आहात त्याचे फोटो, तुमचं नाव, तुमचा पत्ता, ज्या ठिकाणी तुम्ही पंचवटी निर्माण संकल्प केलेला आहे त्या जागेचं वर्णन, हे सगळं तुम्ही आम्हाला पाठवा. आत्ता मी चॅट बॉक्समध्ये तुम्हाला मी माझा नंबर देतोय. माझ्या नंबरवरती तुम्ही सगळ्यांनी जे तुम्ही जी काही कृती प्रत्यक्ष स्वरूप केलेली आहे त्या कृतीचं बद्दलची माहिती जी आहे ती तुम्ही आम्हाला पाठवा. ठीक आहे, जेणेकरून आम्हाला कळेल की तुमच्यापैकी किती लोकांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामध्ये ज्यांनी कुणी कृती सुरू केलेली आहे त्यांना आत्ता या सगळ्या कार्यशाळेमध्ये जी माहिती कळू शकली नाही किंवा काही पॉईंट सुटले असतील, कारण 1 तासामध्ये सगळ्या गोष्टी बोलायच्या असतात, तर जे काही सुटलेलं असेल आम्ही तुम्हाला 100% तुम्हाला पुरवू याची हमी, याचं आश्वासन जे आहे आम्ही तुम्हाला देतो. आणि आता हे माझं 1 तासाचं जवळपास मला वाटतं 1.5 तास होत आला, मी थांबवतो. आणि उरलेला अर्धा तास अजून मी ऑनलाईन असण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही जरूर विचारा. ओव्हर टू यू. आपलं नाव सांगा, अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. कोणाला काही प्रश्न आहे का पंचवटी बद्दल किंवा आतापर्यंत जे काही सांगितलं? दादा, राहुल बोलतोय. एक बोला. छोटा प्रश्न होता की बोला. पंचवटीमध्ये महावृक्ष म्हणजे आहेत, तर आपण जेव्हा 2 महावृक्ष लावतो तेव्हा जसं त्या दोघांमध्ये अंतर हे एक महत्वाचं असतं, तसं आपलं जे फेन्स असेल, कुंपण असेल, त्या कुंपणापासून पण काही वृक्षांना म्हणजे किती अंतर सोडायला लागेल? कारण शेवटी आपण बघतो की एवढ्या वर्षांचे जे वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, त्याचा विस्तार एवढा असतो की ते बाजूच्यांच्या शेतामध्ये किंवा घराला म्हणजे त्याची काही ऑब्स्ट्रक्शन होऊ नये म्हणून किती अंतर साधारण सोडायला लागेल? याच्यामध्ये असं आहे की, एक मिनिट, मी मगाशी या स्लाइडमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की हे फ्लेक्झिबल असू शकतं. जसं घरापासून ते 20 मीटर असायला पाहिजे. तुम्हाला ही जी अडचणीच्या जागा वाटतात की शेजाऱ्याचं घर आहे किंवा बाजूची शेती आहे किंवा काय आहे, या सगळ्या ज्या अडचणीचे जे मुद्दे असतात त्याच्यापासून साधारणतः 20 फूट अंतर तुम्ही सोडू शकता. बट इट इज अ फ्लेक्झिबल, इट इज नॉट अ नॉर्म. लक्षात आलं का? इट इज नॉट अ स्टँडर्ड नॉर्म. त्या साईट स्पेसिफिक आहे, तिथे जी साईट असेल त्या साईटवरती आपण विचार करू. आणि म्हणून आम्ही नेहमी पंचवटी करताना काय सांगतो की तुम्ही मला जागा सांगा की किती जागेवरती तुम्हाला करायची, अर्धा एकरावर करायची, 1 एकरावर करायची, 4 गुंठ्यात करायची, 5 गुंठ्यात करायची, आणि त्याच्याप्रमाणे आम्ही तुम्हाला डिझाईन देतो. ठीक आहे, आणि त्या डिझाईन मध्ये तुम्हाला आम्ही एक्झॅक्ट स्पेसिंग देतो की हा तुम्ही आता अर्ध्या एकरात करताय, अर्ध्या एकरामध्ये पंचवटी म्हणून तुम्हाला एवढी झाडं बसू शकतात आणि त्या झाडांमध्ये हे अंतर असलं पाहिजे, असं साधारणतः त्याचं स्वरूप असतं. ठीक आहे. ओके दादा, थँक्यू. अजून कोणाला काय विचारायचं आहे? दादा नमस्कार, आनंद बोलतोय. आपण हे म्हणालो आहोत की हे एरिया स्पेसिफिक असणार आहे, म्हणजे 5 गुंठ्यासाठी वेगळं किंवा अर्धा एकरासाठी वेगळं. तर समजा 2 जण अशा पद्धतीच्या शेजारी शेजारी जर का पंचवटी करण्याचा मानस करत असतील तर त्या बाबतीत कसं हँडल करायचं, हा माझा प्रश्न. म्हणजे शेजारच्या बृहत पंचवटी आपल्याला म्हणतो, बृहत पंचवटी जी आहे. हो. ठीक आहे, बघा तुम्हाला मी डिझाईन दाखवतो. हे पहिलं डिझाईन हे बेसिक म्हटलं होतं. ठीक आहे, हो. हे बेसिक आहे.
लहान पंचवटीसाठी, आणि हे बृहत पंचवटी आहे. आता हो. हे जे बृहत पंचवटी मॉडेल आहे हे 1 एकरा करता आहे. ठीक आहे. बरोबर. हा. मला लक्षात आलं असेल की याच्यामध्ये मी आधीच्या डिझाईन मध्ये फक्त एक वड, एक पिंपळ, इथे काही सीताशोकचं कुंपण, एक बेल, त्याच्यानंतर आवळा अशा स्वरूपाचं डिझाईन केलंय. परंतु इथे बृहत पंचवटीमध्ये मात्र वड इथे 5 दाखवलेत, इकडे पिंपळ 5 दाखवलेत, इकडे आवळा 5 दाखवलाय. ठीक आहे. इकडे बेलाचा एक गट दाखवलाय, सीता अशोकाचं पूर्ण कुंपण दाखवलंय, आणि मध्ये औषधी वनस्पती सुद्धा दाखवल्यात. अर्थात मला असं म्हणायचंय की जेवढं तुमचं क्षेत्र वाढणार आहे, ठीक आहे, त्या क्षेत्रानुसार मला असं वाटतं की हे सगळं अवलंबून आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या ज्या महावृक्षांची संख्या, आता समजा एकरी 2 महावृक्ष हे पुरेसे आहेत, पण समजा एकरापेक्षा मोठं जर असेल तर अजून ती संख्या वाढू शकते. म्हणून मी त्याला साईट स्पेसिफिक असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आणि जसं जसं आता 1 एकर 2 एकर आणि त्याच्याही पेक्षा मोठा परिसर असेल तर अर्थात एवढी मोठी पंचवटी कुणी करत नाही, पण त्याच्यापेक्षा मोठ्या परिसरामध्ये वनीकरण करायचं असेल तर मग आपली जी नेहमी आपण जे सांगतो निसर्गरम्य पद्धत ती करेक्ट. आपण फॉलो करतो आपण त्याच्यामध्ये. बरं. ठीक ठीक. थँक्यू. नेक्स्ट. कडुनिंबाच्या झाडांना याच्यामध्ये स्थान आहे का? आहे, नक्कीच आहे. याच्यामध्ये जर सीता अशोक उपलब्ध नसेल, ठीक आहे, तर कडुलिंबाचं झाड जे आहे हे कुंपण म्हणून वापरता येऊ शकतं. कारण त्याचा हे पण सदाहरित मध्ये म्हणतो. सीता अशोकला पर्याय काय असू शकतो? बऱ्याच वेळेस लोकांना सीता अशोक उपलब्ध होत नाही. त्याचं जे बीज असतं ते बीजारोपण करून रोप बनवण्याची एक पद्धत असते, त्यामुळे सुद्धा बऱ्याच ठिकाणी ते उपलब्ध होत नाही. त्याला ऑप्शन काय? तर कडुलिंबाची बॉर्डर जी आहे ती असू शकते. कारण कडुलिंब देखील हा एक तर आयुर्वेदिक वनस्पती आहे, आणि त्याचे तुम्ही काय म्हणतात ना, त्याचे पॅरामीटर्स ध्यानात घेतले पाहिजे. आता हे समजा वड आहे, पिंपळ आहे, बेल आहे, आवळा आहे, त्या प्रत्येकाला रिप्लेसमेंट काय असू शकते? प्रत्येकाला रिप्लेसमेंट असू शकते, पण ती काय असू शकते हे जेव्हा ठरवायचं असेल तेव्हा त्याचे कॅरेक्टर्स किंवा त्याचे गुणधर्म तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आता उदाहरणार्थ सीता अशोकाचे गुणधर्म काय आहेत? तर ते सदाहरित, त्याचा पर्णविस्तार जास्त असतो आणि तो वर्षभर हिरवा राहतो. अशा प्रकारची दुसरी कुठली झाडं आहेत त्याचा विस्तार पण चांगला असेल आणि ते हिरवे पण राहतील, तर ते झाडं तुम्ही लावू शकता. म्हणून कडुलिंबाला सुद्धा बऱ्याच ठिकाणी काही धार्मिक अंधश्रद्धा म्हणा किंवा काही गोष्टी असतात की अशा ठिकाणी कडुलिंब नसावा, असं मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे, पण मी ते मानत नाहीये. पंचवटीमध्ये कडुलिंबाची बॉर्डर ही 100% असू शकते, किंवा असावी असं मला वाटतं. दादा दादा नमस्कार, नमस्कार. सविता बोलते गुंडाळवाडीतून. बोला. तुम्ही जे हे बृहत पंचवटीचं जे डिझाईन दिलं त्याच्यामध्ये केंद्रस्थान म्हणजे घर असं पकडावं का? निश्चितच केंद्रस्थान हे ध्यान केंद्र किंवा केंद्रस्थान म्हणजे काय? तर ह्या सगळ्या पंचवटीचे सगळ्यात जास्त फायदे ज्या ठिकाणी होत आहेत ती जागा आहे, ही जागा आहे. आणि म्हणून ती तुमचं घर असू शकते, ती तुमचं एखादं मंदिर असू शकतं, ध्यान केंद्र असू शकतं, काही असू शकतं त्याच्यामध्ये. आणि आणखी एक विचारायचं होतं की महावृक्षाचं स्पेसिंग जे तुम्ही दिलेलं आहे, पिंपळचे 5 दिसत आहेत, आवळ्याचे 6 दिसत आहेत, आणि म्हणजे महावृक्षाचं स्पेसिंग आणि औषधी घनवन जे आपण बनवणार आहोत त्याचं स्पेसिंग झाडांचं एकमेकांमधलं वेगवेगळं असणार आहे का? असणार आहे. साधारणतः महावृक्षांचं जे स्पेसिंग असतं, मगाशी कोणतरी बोललं त्याच्यामध्ये जसं सांगितलं की महावृक्षाचा घेरा जो काही भविष्यामध्ये वाढणार आहे तो ध्यानात ठेवून ते स्पेसिंग करावं लागतं. साधारणतः महावृक्ष जे आहे ते एक 20 फुटापेक्षा जास्त अंतरावर लावले पाहिजे, 20-20 फुटावरती. ठीक आहे. आणि ज्या औषधी वनस्पतीचं घनमन जे शब्द वापरले आहेत त्या सगळ्या झुडूपवर्गीय आहेत. त्या झुडूपवर्गीय असल्यामुळे त्या अगदी तुम्ही 2-3-4 फुटावरती पण लावू शकता. ओके. म्हणजे मग त्यामध्ये तुम्ही औषधी घनवन मध्ये कुठले कुठले आपण घेऊ शकतो झुडूप वर्गीय, असं तुम्ही थोडंसं सांगू शकाल? औषधी वनस्पती झुडूपवर्गीय, अगदी गवत, वेलवर्गीय, झुडूपवर्गीय, याच्यामध्ये सगळे येणार. शतावरी येणार, अश्वगंधा येणार, याच्यामध्ये तुळस येणार, तुमचं सगळ्या प्रकारची जी फुलं झाडं आहेत ती फुलं झाडं येणार. त्याची भली मोठी यादी आहे ती आपण आणि त्याच्या पण मध्ये मध्ये उपवृक्ष म्हणतो, त्याच्यामध्ये उपवृक्ष दाखवले नाही येतं.
हे ऍक्च्युली एक जणांसाठी मी दिलं होतं म्हणून ती स्लाईड घेतलेली आहे, पण उपवृक्ष पण असू शकतो. तसं मी साईडला लिहिलंय पहा 160 उपवृक्ष म्हटलेले. तर याची थोडीशी उंची जास्त वाढते. ठीक आहे. तर त्याच्यातलं स्पेसिंग आहे ते आम्ही आयडियली 15 फूट ठेवतो. अच्छा. उपवृक्षांचं. हा, म्हणजे एकूण आपला त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की त्या पर्टिक्युलर आपल्या ह्याच्यामध्ये जागेमध्ये पाचही प्रकार जे वनस्पतींचं जे वर्गीकरण ज्याला मी सुरुवातीला सांगितलं होतं मगाशी, जे गवतवर्गीय, वेलवर्गीय, झुडूपवर्गीय, उपवृक्ष आणि महावृक्ष, त्या पाचही प्रकार तिथे उपलब्ध असावे. ठीक आहे. आता महावृक्षांची संख्या का कमी आहे, याच्यामध्ये महावृक्ष जास्त का लावले जात नाही? कारण आता समजा 1 एकर जागा आहे. 1 एकर जागेमध्ये जर आपण साधारण 5 वड आणि 5 पिंपळ म्हणलेले आहे, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. म्हणजे इथे ह्या जागेमध्ये मी 5 म्हटलेले आहे, ते कमी पण असू शकतात. त्याचं कारण असं आहे की भविष्यामध्ये तो जो घेरा वाढेल की नाही, खूप जागा त्याच्यामध्ये होणार आहे आणि त्या झाडांचे जे फायदे होणार आहेत ते 1 एकरासाठी ते म्हणजे पुरेसे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त झाडं लावणं खूप जास्त फायदा होईल असं काही नाही. म्हणून आपण महावृक्ष आयडियल ठेवतो. त्याच्यानंतर उपवृक्षानंतर झुडपं आणि झुडपानंतर सगळ्यात गवत आणि वेली. हे सगळं प्रमाण जे आहे त्याची जी संख्या आहे त्या साहेब तुमचा उद्देश काय? आता उदाहरणार्थ तुम्ही घुमन जर करायचं ते जवळ लावू. तुम्ही फक्त जे आहे ते म्यूट करा बाकीच्यांचे माईक दादा. छानजी म्यूट करा. तर हे स्पेसिंग जे आहे ते साईट स्पेसिफिक आहे. जनरल त्या स्पेसिंग मध्ये हे डिझाईन फॉलो व्हावं एवढीच अपेक्षा असते. दिशांचं खास करून. औषधी घनवनमध्ये कोणत्या वनस्पती लावल्या जाणार आहेत याबद्दल काही आहे का निश्चित ठरलेलं? पुस्तक आहे, आपलं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये 100 वनस्पतींची यादी आहे आणि आपली निसर्ग राजा मित्रजीवांची नावाची टीम आहे. त्यांच्याकडे ह्या वनस्पती तुम्हाला उपलब्धही करून मिळतील. म्हणजे प्रत्यक्ष रूपी तुम्हाला मिळतील. त्या ग्रुपवर 300 प्रकारच्या वनस्पती ज्या आहेत त्या तुम्हाला आता सध्या उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये. अतिशय दुर्मिळ जॉईन करता येईल. वनस्पती. हो, तुम्ही आता पुढची स्टेप अशी असणार आहे की जी कार्यशाळा झालेली आहे याची जी लिंक आहे, व्हिडिओ लिंक आणि थोडासा राईटअप मी आता फेसबुक वरती आणि जसं तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्हाला ही कार्यशाळा आहे कळलं ना, त्याच पद्धतीने अजून एक पोस्ट व्हायरल करू ज्याच्यामध्ये आज आपण काय काय बोललो, लोकांचे काय प्रश्न होते वगैरे आम्ही थोडंसं डिटेलमध्ये एक पोस्ट लिहू आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कोणाशी संपर्क करायचा त्या सगळ्या संस्थांची नावं आणि फोन नंबर देऊ. नमस्कार सर, दादा मी प्राजक्ता देशमुख बोलते जळगाव जिल्ह्यातून, भडगाव इथून. सर, तिथे आपण तलाव वगैरे जर करू शकत असू तर मग ते कोणत्या ठिकाणी यायला पाहिजे तलावाची साईड? आणि आपण फळबाग पण लावू शकतो का? म्हणजे जिथे औषधी घनवन 4 स्पॉट दिलेले आहेत तर त्यापैकी 2 स्पॉटला औषधी घनवन आणि 2 स्पॉटला म्हणजे फळांचे झाड वगैरे असं. म्हणूनच मी शब्द वापरला ना, साईट स्पेसिफिक हा शब्द त्याकरताच वापरला की तुम्ही एकदा जागा किती तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करताय आणि तुमचे पर्पज काय आहे त्याप्रमाणे आपण डिझाईन फायनल करू शकतो. आणि जेव्हा ती डिझाईन खूप मोठी होते ना, आम्ही त्याला पंचवटी म्हणत नाही, आम्ही त्याला निसर्गबेट असं म्हणतो. असं त्याच्यामध्ये जे तलावाच्या जागा अशा स्टँडर्ड नसतात. कारण पाणलोटामध्ये तुम्ही कुठे आहात, पाणलोटाचा माथा कुणीकडे, पायथा कुणीकडे, भूगर्भातील जे पाण्याचे जे प्रवाह असतात त्यांची दिशा कुणीकडे, हा सर्वे करून तुम्हाला वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर्स ठरवावे लागतात. असं आहे. तो एकदम वेगळा विषय होतो, पंचवटीच्या बाहेर जातो तो विषय. ठीक आहे. पण तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर आमच्या निसर्गबेट कार्यशाळेमध्ये तुम्ही कधी जर सहभागी झाला तर त्या तुम्हाला या सगळ्या वॉटर कन्झर्वेशन बद्दलची माहिती मिळू शकते. किंवा आमच्या निसर्गबेट नावाचं तुम्ही फेसबुकवर किंवा गुगलवरती सर्च केलं तर निसर्गबेट या नावाने तुम्हाला काही व्हिडिओज बघायला मिळतील किंवा काही पोस्टही वाचायला मिळतील, त्यातही तुम्हाला माहिती मिळेल. परंतु अल्टिमेटली ही सगळी वरवरची माहिती झाली. तुम्हाला जेव्हा ऍक्च्युअल सुरुवात करायची आहे, जेव्हा तुम्ही साईट फिक्स कराल तेव्हा तुम्ही भूवैज्ञानिकाचा सल्ला घेऊन वॉटर कन्झर्वेशन ठरवावेत आणि चांगल्या वनस्पती तज्ञाचा सल्ला घेऊन वनस्पती प्रजाती ठरवाव्यात असं मला वाटतं. सर, पण प्रवेशाची जागा पण अशी निश्चित पाहिजे ना मग, कारण की तुम्ही एंट्री पूर्व दिशेनेच म्हणतायत, पण मग आता काही जणांची शेताची म्हणजे एंट्रीच वेगळ्या साईडने, मग बॅक साईडने चालेल का एंट्री?
हे बघा, मी वारंवार सांगतोय की हे मॅन्डेटरी नाही आहे, साईट स्पेसिफिक आहे. ठीक आहे. जनरली आपल्याला हा ट्रेंड फॉलो करायचा आहे, कंपल्सरी केला पाहिजे असं नाही. आता समजा फॉर एक्झाम्पल पूर्वेला, अगदी पूर्वेला उपलब्ध नाहीये, तर दक्षिण पूर्व असू शकते, उत्तर पूर्व असू शकते, ठीक आहे, पश्चिम असू शकते, पण दक्षिणेला नको शक्यतो. ठीक आहे. तर हे ऑप्शन्स आहेत ना त्याच्यामध्ये. ठीक आहे, थँक्यू सर. तुम्ही साईड तुम्ही ठरवला, तुम्ही म्हणून मी मगाशी, कदाचित तुम्ही ऐकले की नाही माहित नाही, मगाशी मी काय म्हटलं होतं की वटपौर्णिमेला तुम्ही किती जागेवरती पंचवटी करणार आहात, तुमचे उद्देश काय आहे ते आमच्याशी शेअर करा, आणि त्याच्यातलं आम्ही तुम्हाला डिटेल डिझाईन जे आम्ही तुम्हाला करू, की त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगू की प्रवेश कोणीकडे हवा आहे. कारण कसं आहे, आता फॉर एक्झाम्पल समजा आम्ही पूर्वेला प्रवेश सांगितला आणि पूर्वेला तर एक भली मोठी इमारत आणि रस्ता पण नाही, काहीच नाही, तिकडनं प्रवेश होऊ शकत नाही. ठीक आहे. अशी ही स्थिती नाही, कार्यशाळा चालू आहे तरी लोक फोन करतायत, मला कळत नाही फोन कशासाठी करतात. कार्यशाळामध्ये पुढे कोणाला विचारायचंय काही? आपला कार्यक्रम शार्प 10 वाजता, हॅलो 10 वाजता आहे. दादा. 10 जेवढ्या, हा बोला. दादा नमस्कार, केशव कासार बोलतोय दादा. आपल्या ह्या 5 वृक्षांमध्ये औदुंबर कुठल्या वृक्षाला पर्याय म्हणून वापरता येऊ शकतो का? कारण ते आपण फायकस या जातीमध्ये तो मोडतो, त्याच्यामुळे तो पिंपळ आणि वडाला देखील वड. तो अच्छा, ठीक आहे. पिंपळ, काही ठिकाणी पिंपळाचं झाड लावणं लोकांना चांगलं वाटत नाही किंवा लावत नाही, त्याच्यामुळे त्याच्या औदुंबर करू शकतो. हा हा, ठीक आहे. फायकस याच्यामध्ये उंबर, साधा उंबर पण चालू शकतो त्याच्यामध्ये. अजून काही जसं ते नांदरूज ज्याला आपण म्हणतो ते पण चालू होय शकतं होय 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 होय. फायकस मध्ये येणारे. म्हणून मगाशी मी म्हटलं नाही का की आपल्याला रिप्लेसमेंट कुठली हे तज्ञाला विचारण्याच्या अगोदर आपण त्याचे जर गुणधर्म जर नुसते बघितले तरी आपल्याला रिप्लेसमेंट काय आहे ते कळू शकतो. बरोबर. जसं आवळा आहे समजा, आवळ्याला मी ऑप्शन चिंच दिलेला आहे. एक ठिकाणी आवळा उपलब्ध नाही, आता आम्हाला करायची असं म्हटलं तर त्यांना मी चिंच ऑप्शन दिला होता त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा, ठीक आहे, थँक्यू. हॅलो. बोला. हा दादा. हा सर, हा बोला, बोला. हा दादा, आपण जे सॅपलिंग करायचं आहे, आता आपण जे म्हणतोय की आता मी जर बघतोय की कुठल्याही रोडवर गेलो आपण पुणे शहरामध्ये, एका ठिकाणी वड लावलेला असतो, एका लाईनीत तुमचा वड लावलेला असतो, एका लाईनीत वड लावलेला असतो, असं एक मोनोटोनस लावलेलं असतं. जर आपण सॅपलिंग करून त्या एरियामध्ये गव्हर्नमेंटला जर आपण सप्लाय करू शकलो पंचवटीचं, तर माझ्या मते अजून एक चांगल्या रीतीने सकारात्मक एक कार्य होईल असं मला असं वाटतं. त्या एरियातल्या लोकांनी ती जबाबदारी घ्यावी. ऑलरेडी आपण तसं करतोय. ही कार्यशाळा घेण्याचा हेतूच तो आहे. आपली जी निसर्गराजाची टीम आहे काय, ती टीम तुम्हाला अगदी काय म्हणतात ना, मॉडेल स्वरूपावरती मदत करायला तयार आहे. अगदी रोपं देण्यापासून ते प्रत्यक्ष एक्झिक्युशन पर्यंत स्वतः येऊन रोपं लावून सुद्धा ते देते. असं आहे, शासनाला पण आणि खाजगी असेल तर खाजगी जागेला पण. आणि जशी ही निसर्गराजाची टीम आहे तशीच टीम आता आपण जे सहज जलबोध अभियानाची कार्यकारिणी जाहीर केलेली आहे, या कार्यकारिणीमध्ये जे समन्वयक आहेत सगळे, त्या समन्वयकांवर ही जबाबदारी सोपवतोय की अशा टीम तुम्ही आपल्या परिसरामध्ये तयार करायच्या आहेत. करेक्ट. त्या समन्वयकाने थोडी जबाबदारी घ्यायची आणि त्यांनी सांगितलं की त्याला आपण रोप देऊ, आपण त्याच्या मदतीला पण जाऊ लावण्यासाठी. जर गव्हर्नमेंटशी आणि समन्वय साधला तर चांगल्या रीतीने होऊ शकतं असं मला वाटतं सर. ऑलरेडी हे काय आपण पहिल्यांदाच करतोय अशातला भाग नाही. हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारने आपल्याही अगोदर शासकीय खर्चातून पंचवटी निर्माण अशी स्कीम करून हजारो पंचवटी जे आहेत ते तिथे ऑलरेडी बनवले. जर तुम्ही तेच आपण रिप्लिकेट करू मग इथे. हा तुमच्या ह्याच्याने हे रिप्लिकेट करू. मी ऑलरेडी तुम्हाला आठवते की नाही माहित नाही, 2 वर्षापूर्वी आपण एक हे सुरू केलं होतं, पेटिशन सुरू केली होती ऑनलाईन पेटिशन. त्याच्यामध्ये आपण पंचवटी निर्माणासाठी पेटिशन सुरू केली होती. त्याच्यामध्ये जवळपास मला वाटतं 1000 लोकांनी ती पेटिशन साईन केली होती आणि मुख्यमंत्र्यांना आपण त्याच्यामध्ये लिहिलं होतं की पंचवटी ही कंपल्सरी स्कीम करा तुमच्या वृक्षारोपणामध्ये. करेक्ट, बरोबर. वृक्षारोपण असेल तर पंचवटी पद्धतीने आणि मोठं असेल तर निसर्गभेट पद्धतीने.
ही स्कीमच बरोबर व्हावी. आहे, बरोबर. आता तुम्हाला सगळ्याला सांगायला मला आनंद होईल की परवा एका CSR कंपनीकडनं मला प्रपोजल मिळालंय. त्याच्यामध्ये निसर्ग भेटसाठी ते CSR फंड द्यायला तयार आहेत. एक कंपनी एक कंपनी आता निसर्ग भेट सारख्या पद्धतीला स्पॉन्सर करते. हा एक जर चांगला पायंडा पडला तर असे हजारो निसर्ग भेट हे इतर कंपन्यांच्या माध्यमातून तयार होऊ शकतात. याच धर्तीवरती आपण शासनाचा सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे. आपली कार्यकारिणी त्याच करताय. आपल्या कार्यकारिणी असे विविध उपक्रम घेऊन शासनाचा पाठपुरावा करायला पाहिजे. आपल्या परिसरातल्या लोकांना जागृत करायला पाहिजे. जिथे शक्य असेल तिथे शासनाच्या बरोबर, जिथे शक्य नसेल तिथे शासनाच्या शिवाय येन केन प्रकारे परंतु आपल्या मूळ ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नेक्स्ट. हॅलो. बोला, नाव सांगा आणि बोला. महेश मुळी बोलतोय. मी काय बोलतोय, कोकणात हे सडा जमीन आहे त्याच्यावर हे होऊ शकतं का की ते मातीचं प्रमाण कमी आहे? तुमचा आवाज बरोबर आला नाही. काय म्हटले मला ऐकायला नाही. हे कोकणात जी सडा जमीन आहे वरती, सडा. अगदी मला तिथे मातीचं प्रमाण दोन चार दिवसापूर्वीच एका भगिनीचा फोन आला होता. त्यांनी मला हाच प्रश्न विचारला होता की सड्यावरती असं पॉसिबल आहे का? तर अगदी पॉसिबल आहे. जिथे जिथे म्हणून वनस्पती उगू शकते वाळवंटाशिवाय अशा सगळ्या जमिनीवरती हे पॉसिबल. नाही, हे वड आणि पिंपळ कारण तिथे मातीचं प्रमाण कमी आहे. हो, त्याचं मुळ रुजायला तेवढं हे नाही. नाही येऊ शकतो. मी स्वतः कोकणामध्ये फिरलेलो आहे. ऍक्च्युली कसं असतं की धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने वड आणि पिंपळाकडे बघण्याचं प्रमाण असं आहे की त्याचा उपयोग काय किंवा त्याच्या फळांचा उपयोग काय, त्याचं आर्थिक महत्व काय, त्यामुळे बरेचसे लोक वड पिंपळाला तोडून टाकतात किंवा नवीन लावण्याचा प्रयत्न करत नाहीत. अदरवाईज वड पिंपळ ही जवळपास सर्व ठिकाणी येणारी जमात आहे. किंवा मग तिथला स्थानिक त्याला काही ऑप्शन असेल, जसं मगाशी केशवजींनी विचारलं की औदुंबर हा कशाचा पर्याय असू शकतो, तसं वड पिंपळाला पर्याय आपण काढू शकतो. तर आता आम्ही एक ऑलरेडी सडावरच्या जमिनीसाठी आपण 2 ठिकाणी अशा पद्धतीचं पंचवटीचं डिझाईन जे आपण ते देतोय. आता ते या वटपौर्णिमेला त्याचं उद्घाटन होईल. बघूया त्याचा काय रिझल्ट मिळतो कळेल तुम्हाला. नमस्कार दादा, मी उमा सावंत, तालुका तुमचा प्रश्न. कणकवली, गाव नाटळ. आम्ही शाळा केंद्रस्थानी ठेवून हे मला योग्य वाटतंय करणं. आवाज अजून मोठ्याने हवंय का? आवाज येत नाहीये. नमस्कार दादा, येतोय? बोला. मी उमा सावंत बोलतेय. हो. तालुका कणकवली, ओळखलं बोला. नाटळगाव. पूर्वी तुम्ही संपर्क केलेला मला वाटतं. शाळेसाठी हा प्रकल्प योग्य वाटतोय. तर निसर्ग समन्वयकची टीम कणकवली तालुका म्हणजे तिथपर्यंत पोहोचू शकते? ऑफलाईन ऑनलाईन करू शकतात? उमा सावंत, तुम्ही मला वाटतं याच्या आधी पण संपर्कात होतात. आमच्या अभ्यासक्रमाबद्दल, सहज जलबोधाबद्दल पण तुम्हाला माहिती आहे. मला असं वाटतं की आमच्याकडे सध्या कोकणामध्ये समन्वयकांची संख्या कमी आहे. तरी आम्ही सध्या मुंबईत राहणारे समाधान लबडे म्हणून जे आहेत त्यांना आम्ही समन्वयक केलेलं आहे. अजूनपर्यंत जिल्हा समन्वयक म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला वेगळे समन्वयक अशी अजून आमची तेवढी प्रगती नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक जिल्ह्याला आणि प्रत्येक तालुक्याला समन्वयक असावेत असा आमचा प्रयत्न आहे. परंतु आम्ही अजून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलो नाहीये. आम्ही साधारणतः एक 50 ते 60% ज्याला आपण म्हणू शकतो 60% जागेवर आम्ही समन्वयक नेमलेले आहेत. उर्वरित जागेवरती आम्ही समन्वयक आम्हाला नेमायचे आहेत. फक्त समन्वयक नेमताना आम्ही काही क्रायटेरियाज ठेवलेले आहेत. म्हणजे फक्त जे कोणी इच्छुक आहे म्हणून त्याला लगेच पद देऊन टाकलं असं स्वरूप नाहीये. आम्ही समन्वयक नेमताना एक अभ्यासक्रम आहे, त्या 10 दिवसाचा तो अभ्यासक्रम आम्ही करायला लावतो. काही इंटरॅक्शन होतात, त्या व्यक्तीशी चर्चा होते आणि त्यांना सहज जलबोध विचार हा आयडियली किती समजला हे बघितलं जातं आणि सहज जलबोध अभियानासाठी त्यांची काम करण्याची तयारी किती आहे हे बघितलं जातं आणि मग त्यांना समन्वयक नेमलं जातं. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही स्वतः किंवा असं कोणी असेल तर सजेस्ट करू शकता, जेणेकरून आपण या समन्वयातनं कोकणात सुद्धा या स्वरूपाची कामं जी आपण करू शकतो. धन्यवाद. आता राहुल कुलकर्णी म्हणून जे आहे त्यांनी परवाच आपला अभ्यासक्रम केलेला आहे. राहुल कुलकर्णी हे मला वाटतं दापोली परिसरामध्ये आनंदाचं शेत म्हणून एक शेती विषयक मुवमेंट चालवतात आणि त्यांचं स्वतःचं मोठं काम आहे. त्यांनाही मी विनंती करणार आहे की तुम्ही या विषयात समन्वयक म्हणून काम करू शकाल का? जर त्यांनी होकार दिला तर एक चांगला व्यक्ती आपल्याला
तिथे समन्वयक म्हणून उपलब्ध होऊ शकतो. पण ते समन्वयक म्हणून यासाठी वेळ देण्याची तयारी, वेळ काय फार द्यायचा असतो असं नाहीये. म्हणून जसं मी म्हटलं की मानसिकता आहे का, तुम्हाला सहज जलबोध अभियान हे किती तुम्हाला पटलंय, किती आवडलंय, आणि तुम्हाला खरंच वाटतं का की सहज जलबोध अभियानामध्ये जे काही आतापर्यंत बोललं गेलं पंचवटीच्या बाबतीमध्ये असेल, पंचवटीची आवश्यकता काय आहे, किंवा सहज जलबोध अभ्यासक्रमामध्ये आम्ही जेव्हा शिकवतो, ही सगळे तत्व तुम्हाला किती तुमच्या मनाला भावलेली आहेत त्यावरती ते अवलंबून आहे. जर ती खरंच तुम्हाला योग्य वाटत असतील आणि या विषयावर काम व्हावं, समाजाचं हित या विषयामध्ये आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर एव्हरीबडी इज वेलकम टू वर्क इन दिस सहज जलबोध मुवमेंट. तुम्ही नंतर मला संपर्क साधा, अजून आपण सविस्तर बोलूया. चालेल, धन्यवाद. तुम्ही मला वाटतं सहज जलबोध ग्रुपवर पण आहात बहुतेक. हो, बरोबर ना? मी आहे. कारण आम्ही आमच्या गावामध्ये पाणलोट क्षेत्रावर बरंच Yes, yes. काम चालू केलंय आणि त्याच्यासाठी हो. मला ह्या अभ्यासक्रमाचा तर खूपच उपयोग झाला. कारण नदी पुनरुज्जीवन करताना म्हणा किंवा माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे की सहज जलबोध अभियानामध्ये अर्थात कुठल्याही अभियानामध्ये नेहमी महिलांचं प्रमाण फार कमी असतं. आता आमच्या समन्वयकांमध्ये 2 महिला आहेत फक्त, एक नागपूरला, एक सोलापूरला. तर मग तुम्ही जर तुमची इच्छा असेल आणि तुमची तयारी असेल तर समन्वयक म्हणून तुम्ही काम करू शकता कोकणासाठी. ठीक आहे. मी कोकणासाठी म्हणण्यापेक्षा तुमच्या जिल्ह्यासाठी हं. आपण बोलूया. मला संपर्क करा, आपण या विषयावर बोलूया. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. नेक्स्ट. अजून 8 मिनिटं शिल्लक आहेत. अजून काही विचारायचं असेल कोणाला तर विचारू शकता. बरेचशी लोक एक्झिट होत आहेत, म्हणजे त्यांना असं आता चर्चेमध्ये रस नाही, किंवा त्यांनी आता जेवढं माहिती पाहिजे तेवढी माहिती घेतली आणि प्रश्नोत्तर ऐकण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही असं असावं, किंवा वर्किंग डे असल्यामुळं कदाचित काही कामं असतील म्हणून गेले असतील. पण हरकत नाही. तरी एकदा मी पुनरुच्चार करेल माझ्या पहिल्या वाक्याचा, की पंचवटीची ही जी कार्यशाळा आहे आम्ही सगळ्यांसाठी ओपन ठेवली होती आणि बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये आणि बऱ्याच नवीन लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. या सगळ्या नवीन लोकांनी फक्त टाइमपास म्हणून सहभाग घेऊ नये. त्यांनी हा सगळा विचार पटला असेल तर वटपौर्णिमेपासून पंचवटीचा संकल्प करावा. समजा हा विचार पटला नसेल, काही प्रश्न असतील तर वैयक्तिक संपर्क करून आम्हाला विचारावेत. आम्ही त्या सगळ्या शंकांचं, प्रश्नांचं निरसन करू आणि पंचवटीचं महत्त्व तुम्हाला पटवून देऊ, जेणेकरून एका चांगल्या विधायक कार्यामध्ये तुमचाही हातभार लागेल. दादा, बोला. तुमच्या सहज जलबोध आणि बाकी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कसं जॉईन होता येईल? आम्ही त्याच्या लिंक्स शेअर केल्या आहेत व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवरती. तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर आम्ही तुम्हाला ती लिंक शेअर करू. फक्त आम्ही त्याच्यामध्ये एक अट ठेवलेली आहे की सहज जलबोध अभियानामध्ये निसर्गरक्षक म्हणून सामील व्हायचं असेल तर तुम्हाला आमचा एक अभ्यासक्रम करावा लागेल. आणि पूर्वी तो 10 दिवसाचा होता. दादा, आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का? हा, अभ्यासक्रमाबद्दल सांगत होतात तुम्ही. अभ्यासक्रम आपण त्रिस्तरीय अभ्यासक्रम केलाय. त्यामध्ये 10 दिवसाचा अभ्यासक्रम आता आपण कंपल्सरी करत नाहीये. फक्त 1 दिवसाचा अभ्यासक्रम आहे. 4 तासाची कार्यशाळा असते. त्या 4 तासाच्या कार्यशाळेमध्ये जर तुम्ही ती कार्यशाळा केली तर तुम्हाला सहज जलबोध अभियान काय आहे हे आम्ही तुम्हाला पटवून देतो. आणि तुम्हाला जर ते पटलं तर मग आपण त्याच्यामध्ये तुम्हाला निसर्गरक्षक म्हणून सहभागी करतो, असं आहे. आणि त्यानंतर मग तुमची इच्छा असेल, तुम्ही किती काम करताय आणि कसं काम करताय त्याप्रमाणे मग पुढच्या 2 कार्यशाळा तुम्ही 10 दिवसाचा अभ्यासक्रम आणि त्याला मी 3 नावं दिलेत. पहिला जो आहे तो परिचय वर्ग आहे. दुसरा जो आहे बेसिक लेवल त्याला आपण म्हणतो. दुसरा आहे तो टेक्निकल लेवल, त्याच्यामध्ये थोडं 10 दिवसाचा अभ्यासक्रम आणि जास्त सखोल माहिती असते. आणि तिसरी आहे ती एक्सपर्टाईज लेवल. पहिल्या 2 लेवल ज्यांनी पार केल्यात त्यांना आपण तिसऱ्या लेवलला आपण घेतो. त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज लेवल म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना इत्यंभूत एखाद्या विषयातलं संपूर्ण सखोल ज्ञान त्याला आपण देतो. अशा आपण 3 लेवल करतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला सहज जलबोधमध्ये काम करता येईल. तुम्हाला फक्त कार्यकर्ता म्हणून, व्हॉलंटियर म्हणून जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही बेसिक लेवल अभ्यासक्रम करायचा. तुम्हाला जर समन्वयक म्हणून काम करायचं असेल तर तुम्ही टेक्निकल वाला जो कोर्स आहे तो करायचा. आणि जर तुम्हाला मार्गदर्शक म्हणून काम करायचं असेल, समन्वयक हा मार्गदर्शक नाही, हा समन्वयक म्हणजे हा माझ्या आणि प्रत्यक्ष निसर्ग रक्षणाच्या मधला दुवा आहे. तो त्यालाही बऱ्यापैकी माहिती असते, नाही असं नाही,
पण तो तरी अजून मार्गदर्शक म्हणावं इथपर्यंत त्याला माहिती असेलच असं नाहीये, कारण त्यानं अभ्यासक्रम किती मन लावून केलाय, किती अभ्यास केलाय त्याच्यावरती अवलंबून असतो. पण एक्सपर्ट लेवल जी आहे तिथे मात्र तो व्यक्ती पूर्णतः मार्गदर्शक म्हणून कॅपेबल असतो. तर ती पहिले 2 अभ्यासक्रम ज्यांनी केलेले आहेत त्यांच्याशी इंटरॅक्ट करून, त्यांच्याशी बोलून, त्यांना कितपत कळलंय हे बघून आपण एक्सपर्ट लेवलचा पण देतो. मला असं वाटतंय की आपलं हे सगळं विषयांतर व्हायला लागलंय. हरकत नाही, पण सहज जलबोध अभियानामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यांना कोणाला यामध्ये सामील व्हायचंय त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करावा किंवा फेसबुक आणि इतर व्हॉट्सअप ग्रुपवरती जे तुम्हाला मेसेजेस सहज जलबोध अभियान या नावाने मिळतील, त्याच्यामध्ये काही नंबर मिळतील, त्याच्यावरही तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल. आणि त्यावेळेस आम्ही तुम्हाला ह्या तिन्ही कोर्सबद्दल सांगू, ज्या काही टर्म्स कंडिशन आहेत त्याच्याबद्दल सांगू. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सहज जलबोध अभियानामध्ये सामील होऊ शकता. अर्थात इच्छा असेल तर नव्हे, आम्ही तर तुम्हाला वेलकमच करू, कारण एकतर महिला आणि विद्यार्थी यांची संख्या जास्त असावी असा आमचा हेतू आहे. परंतु दुर्दैवाने अजूनही तसं घडत नाहीये. सहज जलबोध अभियानामध्ये महिलांचं प्रमाण आहे, नाही असं नाहीये, परंतु अर्थात ते पुरुषांपेक्षा खूपच कमी आहे. तर महिला जर पुढे येतील तर मला असं वाटतं, आणि विशेष म्हणजे महिला ह्या सगळ्या गोष्टी पुरुषांपेक्षा अधिक नीटपणे समजू शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे महिलांनी जर प्रबोधनाचा भार जर उचलला चांगल्या प्रमाणामध्ये, तर मला असं वाटतं की हे सहज जलबोध अभियानाच्या मार्फत आम्ही ज्या ज्या गोष्टी करू इच्छितो ते सगळं खूप वेगाने लोकांपर्यंत पोहोचेल. आम्ही सध्या तरी आमचं क्षेत्र हे फक्त महाराष्ट्र ठेवलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेरही मला खूप जण बोलवत आहेत. मी वेळ मिळेल तसं त्यांना मार्गदर्शन करत असतो, पण सध्या महाराष्ट्रातल्या 44,000 गावांमध्ये पोहोचणं हे आमचा उद्देश आहे. आणि पुढच्या 1 वर्ष 2 वर्षामध्ये आम्ही ते पूर्ण करू असा आम्हाला विश्वास आहे. आणि तो विश्वास सार्थ करायचा असेल तर तुमच्यासारख्या लोकांनी पुढे आलं पाहिजे. तुम्ही जर पुढे याल तर निश्चितपणे आपण हे शिवधनुष्य जे ते पेलू शकू. हे काही एकट्या दुसऱ्याचं काम नाहीये, हे माझ्या एकट्याचं काम नाही, किंवा आम्ही जे समन्वयक आहे आम्ही मिळूनही ते करू शकू असं काही नाहीये. याच्यामध्ये खूप लोकांच्या मदतीची आवश्यकता आहे. आणि हे सगळं अभियान जे आहे ना, हे सगळं आर्थिक देवघेव मुक्त आहे. याच्यामध्ये कुठले पद किंवा कुठल्या ज्याला आपण म्हणतो ना हायरार्की नाहीये, कुठली आर्थिक देवघेव नाहीये, कुठला पैशाची व्यवस्था नाहीये, काही नाहीये. अगदी स्वयंस्फूर्तीने करायचं हे काम आहे. ज्यांना कुणाला आपल्या भावी पिढ्यांबद्दल चिंता वाटते, काळजी वाटते, पर्यावरणाबद्दल काळजी वाटते, मानवजातीबद्दल काळजी वाटते, आणि या सगळ्यांसाठी मी मनुष्य म्हणून काहीतरी योगदान मी दिलं पाहिजे, ही जबाबदारीची जाणीव ज्यांना कुणाला आहे, अशा सगळ्यांचं या सहज जलबोध अभियानामध्ये स्वागत आहे. 9:58 झालेले आहेत. अजून एक शेवटची प्रतिक्रिया घेऊया आणि थांबूया. शेवटची प्रतिक्रिया, शक्यतो प्रश्नाच्या ऐवजी आजची कार्यशाळा कशी वाटली त्याच्याबद्दल तुम्ही प्लीज सांगा. दादा राहुल बोलतोय. आजची कार्यशाळा म्हणजे खूपच उद्बोधक अशी होती. कारण का की आम्ही म्हणजे आपण सगळे ऐकतो किंवा पंचवटी आहे त्याच्याविषयी एक धूसर कल्पना असते, धूसर माहिती असते, पण त्याच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे किंवा ती संकल्पना कशी आणि ती प्रत्यक्षात कशी उतरवायची आणि त्याचे फायदे काय आहेत, हे म्हणजे एकदम परिपूर्ण पॅकेज होतं. आणि त्याच्या जोडीने की बाबा तुम्ही छोट्या जागेमध्ये पण कसं करू शकता, तेच मध्यम जागेमध्ये कसं करू शकता आणि मोठ्या जागेत कसं करू शकता, की याची फार छान कल्पना मिळाली. आणि मी वैयक्तिक माझं मत थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करतो कीच राहुलजी. तुम्हाला माहितीच आहे, मी तुमच्या संपर्कात पण आहे. आळंदी इथे यावर्षी मी लघु किंवा मध्यम पंचवटी सुरू करणार आहे. धन्यवाद. याच निमित्ताने आता बरेच लोक एक्झिट होत आहेत, तरी सुद्धा जे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी मी एक मेसेज देतो, आणि मी अर्थात व्हॉट्सअप ग्रुपवरती पण देईल की यांनी ही आजची कार्यशाळा अटेंड केलेली आहे, कृपया प्रत्येकाने सोशल मीडियावरती किंवा व्हॉट्सअपवरती याबद्दल 4 ओळी तरी लिहाव्यात. आणि अगदी मी त्याचं कौतुकच करावं असं मी म्हणणार नाही. अगदी तुम्हाला आवडली नसेल तर तुम्ही त्यात काय त्रुटी होत्या हे सुद्धा अगदी तुम्ही न संकोच करता लिहू शकता.
कारण त्या निमित्ताने आम्हाला इम्प्रुव्हमेंट करायला त्याच्यामध्ये स्कोप असेल. आम्ही फक्त स्तुती पाठक किंवा कौतुक करणारे माणसं अवतीभोवती असावेत या मताचे आम्ही अजिबात नाहीये. त्यामुळे उलट पक्षी जर आमच्यावर कोणी टीका केली, आमच्या जर कोणी त्रुटी दाखवल्या, तर आम्हाला तो एक प्रकारे इम्प्रुव्हमेंट करण्याचा एक स्कोप तुम्ही मिळवून दिला असा त्याचा अर्थ होतो, असं आम्ही समजतो. आणि या विचारसरणीचे आम्ही असल्यामुळे आम्ही नेहमी प्रत्येक कार्यक्रमानंतर सगळ्यांना आवाहन करतो. मी आता व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर पण आवाहन करेन की आज जवळपास 100 मी संख्या मोजली नाही, पण खूप जास्त संख्या होती आज. बरेच लोक सोडत येत जात होते, त्याच्यामुळे मला नक्की आकडा समजला नाही. पण एक 80 ते 100 लोकांनी आजची कार्यशाळा अटेंड केलेली आहे. आणि या सगळ्या लोकांनी जर त्यांना जर ही संकल्पना नीटपणे समजली असेल आणि अगदी नीटपणे समजून 4 वही लिहिणं मला वाटतं काही अवघड नाहीये. जर त्यांनी ते लिहिलं आणि आपल्या स्वतःच्या सगळ्या संपर्कांमध्ये जर लोकांपर्यंत ते पोहोचवलं, तर मला असं वाटतं की पंचवटी निर्माण ही जी मोहीम आहे हिच्या प्रचाराला खूप जास्त पाठबळ मिळेल, शक्ती मिळेल. त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी कृपया आजच्या ज्या ह्या कार्यशाळेबद्दल जे आहे ते सविस्तरपणे लिहावं. जितकं जास्त सविस्तर लिहा उत्तमच आहे. पण समजा नसेल तेवढा वेळ शक्य नसेल तर ऍटलिस्ट 4-5 वळी 4-6 वळी मला वाटतं नक्की याबद्दल लिहाव्यात अशी सगळ्यांना विनंती करतो. सगळ्यांनी आज वर्किंग डे असून सुद्धा सगळ्यांनी वेळ काढला, त्याच्याबद्दल सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि या मानव रक्षणाच्या मोहिमेचा एक भाग बनण्यासाठी तुम्ही जे काही आतापर्यंत केलेलं आहे आणि इथून पुढे जे काही तुम्ही प्रयत्न करणार आहात, या सगळ्या प्रयत्नांसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. सहज जलमत अभियान सदैव तुमच्या प्रयत्नांमध्ये तुमच्या सोबत असेल. तुमच्या शंका, प्रश्न, विचारांचं निरसन करण्यासाठी जे काही आम्हाला करता येईल आमच्या कुवतीनुसार ते आम्ही सदैव करू. मी स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट आहे. माझं कुटुंब आणि नोकरी सांभाळून निसर्गासाठी आणि मानवजातीसाठी मला जे करणं शक्य आहे ते मी करतोय. याच धोरणातनं तुम्ही देखील कदाचित प्रयत्न करत असाल. काहींचे प्रयत्न जगासमोर येतात, मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध पावतात, काहींचे प्रयत्न ते तेवढे प्रसिद्ध पावत नाहीत. परंतु सृष्टीचा एक नियम आहे, शेवटी मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. सृष्टी ही तुमचं ऑब्झर्वेशन करत असते. मी काल परवा कोणाच तरी बोलताना म्हटलं की मनुष्य दुसऱ्या मनुष्याला फसवू शकतो. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला फसवू शकतो. मनुष्य कदाचित स्वतःलाही फसवू शकतो, परंतु मनुष्य कधी सृष्टीला फसवू शकत नाही. सृष्टी न्यायकर्ती असते आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचं तुम्हाला बक्षीस देणे आणि तुमच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीची तुम्हाला शिक्षा देणे किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला सावधगिरीचा इशारा देणे हे काम सृष्टी अव्याहतपणे करीत असते. आज ना उद्या तुमच्या चांगल्या कर्माचं फळ हे मिळणार असतं, आज ना उद्या तुमच्या वाईट कर्माचंही फळ मिळणार असतं. त्यामुळे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये अखिल मानवी जातीचं हित आणि सृष्टीचं हित या उद्देशाने आपली विचारसरणी जर आपल्याला जर त्याच्यामध्ये ठेवता आली तर खऱ्या अर्थाने तुम्ही मनुष्य म्हणून जन्म घेतल्याचं सार्थक जे आहे ते ठरेल. या शेवटच्या माझ्या वाक्यासह आजची ही कार्यशाळा मी इथे थांबवत आहे. सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आणि भविष्यात आपण कुठल्या ना कुठल्या कृती कार्यक्रमाच्या रूपाने, कार्यशाळेच्या रूपाने, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण भेटूया आणि या सगळ्या सृष्टी रक्षणासाठी, मानव रक्षणासाठी सोबत राहून काम करूया. धन्यवाद. धन्यवाद दादा.